बोला. हा. आज असं आणखीन माहिती पडलं का पहिल्या राशीमध्ये आपण पहिल्या घरामध्ये आपण डोक्याचा भाग बघतो, दुसऱ्या घरामध्ये कानाचा भाग, तिसऱ्या घरात दात आले, चौथ्यामध्ये हृदय आलं, पाचव्यामध्ये जठर आलं, बिंबीचा भाग आला. असं म्हणजे प्रत्येक आपण चढत्या भागाला, नाही तर पहिला कसं बघायला लागायचं, बाबा ह्या राशीमध्ये कुठलं अवयव बघायचे, हे करायचे. पण आता ह्यामुळे आणखीन आणखीन थोडंफार समजायला आलं की बाबा ते बघायला आता गरज नाही लागणार. का कुठला भाग कुठे गेलेला आहे, का कुठल्या राशीमध्ये आहे, ते बघायला लागायचं खूप. हो, धनुराशीकडे मांडीचा भाग येतो. आपण इथे वृश्चिकेपर्यंत आलो होतो. धनुराशीकडे मांडीचा भाग येतो. त्याच्यानंतर गुडघ्याचा भाग हा मकर राशीकडे येतो. पोटऱ्यांचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये कुंभ राशीकडे येतो. आणि त्याच्यानंतर तिथे आपल्या पावलांचा जो भाग आहे, जे ज्या टाचांपासून अंगठ्यापर्यंतचा जो भाग आहे, पावलांचा पूर्ण भाग, त्याच्यामध्ये मीन राशीकडे येतो. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू सर. ओके. बर, ठीक आहे. बर, अजून काही प्रश्न? पुढचा अंक घेऊया. 8 घेता येईल, 8. हा, म्हणजे आता क्रमाक्रमाने पुढचा अंक, असं म्हटलं क्रमाक्रमाने आपण पुढचा अंक घेऊया. आता आपण इथे पंजापर्यंत आलो, तर आता त्याच्यानंतर 6 अंक जो आहे तर तो 6 अंक आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासता येईल. बरोबर आहे. 6 अंक, चौकटचा 6 अंक म्हणजे त्याच्यानंतर स्पीक आणि नंतर बदाम. ओके. आता जरा माईक बंद करा प्लीज. हॅलो. हा, येतंय येतंय. ओके. बरं, आता आपल्याला 6 अंक पाहायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये शुक्र, 6 अंक म्हणजे शुक्र. आता चौकटचा शुक्र आल्याच्या नंतर तिथे आपल्याला कुठल्या कुठल्या राशींचा विचार करायचा आहे. तर आता चौकटचा शुक्र म्हणजे तुम्हाला वृषभ राशी, कन्या राशी आणि मकर राशीचा विचार करायचा आहे. आता त्याच्यामध्ये आपण प्रश्न उत्तरांच्या माध्यमातूनच हा चौकटचा जो शुक्र आहे तो शिकायचा आहे. आता तुम्ही मला सांगा, कुणीही काही एखादा व्यवस्थित प्रश्न विचारा की त्याच्यामधून आपण हा चौकटचा शुक्र जो आहे त्याच्यावरती आपण व्यवस्थित विवेचन करू शकू. कुठलाही शिक्षणाच्या बाबतीतला विचारा, व्यापाराच्या बाबतीतला विचारा, विवाहाच्या बाबतीतला विचारा, कोणताही विचार बोला. कापडाचा व्यवसाय चालेल का? रेडीमेड कापडाचा म्हणजे शर्ट पॅन्ट. बर, चालेल. आता ज्या वेळेला आपण शुक्राचा हा अंक आणि त्यानंतर वृषभ राशी याच्या बाबतीमध्ये आपण ज्या वेळेला विचार करतो, त्यानंतर शुक्राचा अंक आणि त्यानंतर तिथे कन्या राशी आणि शुक्राचा अंक अधिक त्याच्यामध्ये मकर राशी हा जेव्हा आपण विचार करतो, तर त्या वेळेला तिथे ज्या व्यक्तीने तुम्हाला मी रेडीमेड गारमेंट्सचा व्यवसाय करू का असा प्रश्न विचारलेला आहे, तर त्याला तुम्ही 100% होकार देऊ शकता. कारण ह्या तीनही राशी कपड्याच्या ह्या व्यवसायाला, रेडीमेड गारमेंट्सच्या या व्यवसायाला अत्यंत पूरक अशा राशी आहेत. त्याच्यामध्ये वृषभ राशीचा आपण विचार जेव्हा करतो, तर त्यावेळेला तिथे ह्या जातकाला लहान मुलांचे कपडे हे त्याच्यामध्ये किंवा स्त्रियांच्या बाबतीमध्ये जे काही ड्रेस मटेरियल्स आहेत तर त्याच्या बाबतीमध्ये त्याला तिथे व्यवस्थित उत्तम रीतीने व्यापार करता येईल आणि चांगल्या प्रकारे नफा कमवता येईल. जसं जसं त्याच्यामध्ये त्याला व्हरायटीच्या बाबतीमध्ये आपण विचार करू की तिथे एकाच दुकानामध्ये, म्हणजे कधी कधी पहिलं जे एखादं दुकान असायचं त्याच्यामध्ये फक्त शर्ट पीसच मिळायचे, एखाद्या दुकानामध्ये फक्त शर्ट, एखाद्या दुकानामध्ये फक्त अमुकच तमुकच हेच असंच काहीतरी त्याच्यामध्ये जसं मिळायचं, तसं आता नाहीये. आता एका दुकानामध्ये 100 प्रकारच्या व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतात. तर तिथे तुम्हाला त्या जातकाला असं सांगता येईल की तू अनेक प्रकारच्या व्हरायटीज मध्ये जर समजा तू व्यवसाय केलास, म्हणजे लहान मुलांच्या पासून तिथे म्हाताऱ्या माणसांपर्यंत, मी म्हाताऱ्या माणसांपर्यंत हा शब्द अतिशय जाणीवपूर्वक वापरतोय, कारण त्याच्यामध्ये तिथे जर समजा आपण मकर राशीचा विचार केला तर म्हाताऱ्या माणसांचा सुद्धा तिथे विचार केला जातो. म्हणजे म्हातारी माणसं काही वेगळे कपडे वापरतात अशातला काही भाग नाहीये,
परंतु त्याच्यामध्ये त्यांच्या अनुषंगाने कधी कधी एखाद्या व्यक्तीची जी चॉईस असते तर ती त्याच्यामध्ये डिफरंट असते. तर तशा प्रकारचा जे काही भाग आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये व्यापारामध्ये ठेवला पाहिजे. रेडीमेड गार्मेंट्सच्या व्यवसायामध्ये या जातकाला उत्तम रीतीने यश मिळू शकेल. कसं यश मिळू शकेल? कारण तिथे मकर राशीचा जर शुक्र असेल तर तो, आणि कन्या राशीचा जर शुक्र असेल तर हे दोन्हीही शुक्र अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याकडे असलेल्या वस्तू जातकासमोर प्रस्तुत करू शकतील, प्रेझेंट करू शकतील, आणि त्याचं मार्केटिंग कन्या राशी उत्तम प्रकारे करू शकेल. आणि त्याच्यामधून व्यापार कसा घडवावा हा जो काही भाग आहे तर तो मकर राशीकडे येतो. त्यानंतर मकर राशी एक गिराहिक जे आहे किंवा एक जो क्लायंट आहे तो कायमस्वरूपी आपल्याकडे कशा प्रकारे टिकवून ठेवावा याचं गणित हे मकर राशीकडे खूप चांगल्या प्रकारे आहे. त्यानंतर वृषभ राशी ही कधीही गिराहिकाला न दुखवणारी राशी आहे. शनी एखाद्या वेळेला चटकन तो क्लायंटला एखाद्याला दुखवून टाकेल, गिराहिकाला दुखवून टाकेल. तो म्हणेल घ्यायचं तर घे, नाही तर दुसरीकडून घे जायचं, मला तेवढा वेळ नाहीये. तर तो त्याच्यामध्ये सरळ असं स्पष्टपणे सांगू शकतो. पण त्याच्यामध्ये बुध आणि शुक्र हे दोन ग्रह असं कधीच सांगत नाहीत. ते ठीक आहे म्हणतात, काही हरकत नाही, तुम्ही या, आपण तुम्हाला आणखीन व्हरायटी दाखवू, 4 व्हरायटी दाखवू, 10 व्हरायटी दाखवू. आणि त्यात शनीचा एक गुणधर्म असा असतो की एखादा गिराईक जर समजा आता त्रास देऊन त्याला गेला असेल तर तो त्याच्यामध्ये त्याला लक्षात ठेवून देतो की हा माणूस जरा कटकट आहे, याला पुढच्या वेळेला येऊ दे, याला मी कसा आहे ते दाखवतो. अशा प्रकारची शनीची प्रवृत्ती असते. तर बुध म्हणतो जाऊ दे ना, आता तो त्याच्यामध्ये आपल्याला काही देऊन गेलाय ना, पुढच्या वेळेला पण त्याला आपण वेलकम करूया, काही त्याच्यामध्ये त्याला दुखवायचं वगैरे नाही. शुक्र तर ह्या भानगडीतच कधी त्याच्यामध्ये पडत नाही. आलं लक्षामध्ये? शुक्र म्हणतो ठीक आहे. शुक्र एखाद वेळेला असं सांगेल की बघा तुम्हाला पसंत पडत असेल तर घ्या, नाहीतर मग ते तुम्ही बाजूच्या दुकानामध्ये सुद्धा बघू शकता. बुध असं नाही सांगत. बुध ते जे क्लायंट आहे तर ते कधीही सोडत नाही. आणि जर समजा बुधाला सोडायचंच असेल तो बुध सरळ सांगतो की नाही वो माल तो बंदी हो गया, आता ही नाही आहे वो. अशा प्रकारे बुधाची भाषा असते. नहीं अभी था मेरे पास, सुबह ही बेच दिया, असं बुधाची सवय असते. अभी था मेरे पास लेकिन मैंने सुबह बेच दिया. तो अशा प्रकारे तिथे गोष्ट असते. म्हणजे हा मनुष्य तिथे रेडीमेड गार्मेंटचा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकेल. अन्य कुठला व्यवसाय असेल तर तोही तुम्ही विचारू शकता, काय हरकत नाही. आणखीन काय तुम्हाला त्याच्या याच पत्त्यांमध्ये तुम्हाला दुसरा कुठला प्रश्न विचारायचा आहे का? तर छान उत्तर कळलं मला. मकर आणि शुक्र ह्याचंच कॉम्बिनेशन जाणून घ्यायचं होतं की ते कसं मकरेचा येईल बरं. मकरेचा शुक्र जो आहे ना, तर तो त्याच्यामध्ये जर आपण पाहिला तर तो गोडी गुलाबीने व्यापार करणारा शुक्र आहे. परंतु त्याच्यामध्ये शनीचं तत्व असल्या कारणाने तो त्याच्यामध्ये एखादी गोष्ट ना कायमस्वरूपी लक्षात ठेवून देतो. बघा, शनी हा इतिहासाचा कारक आहे. शनी जो आहे तो इतिहासाचा कारक आहे. म्हणूनच त्याच्यामध्ये जर समजा आपण विचार केला की तो त्याच्यामध्ये एखादी भूतकाळातली गोष्ट जी आहे ना ती तो लक्षात ठेवतो, आणि त्या लक्षात ठेवलेल्या गोष्टीवरून तो पुढची आपली वाटचाल आखत असतो की पुढे मला काय केलं पाहिजे, पुढे कसं वागलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीने समजा शनीच्या माणसाला अमुक एक त्रास दिला असेल तर तो ती गोष्ट ना सतत लक्षात ठेवून देतो. तो स्वतःला कधी त्या गोष्टीचा विसर पडू देतो. तो म्हणतो नाही, ही गोष्ट मी विसरणार नाही, मी लक्षात ठेवणार. आणि त्याच्यानंतर तो वारंवार त्या गोष्टीचं काही ना काहीतरी उपद्व्याप करून ती गोष्ट तो समोर आणत राहतो. याने तो स्वतः परेशान कमी होतो, पण समोरच्या माणसाला तो ते जास्त परेशान करतो. ही शनीची त्याच्यामध्ये खूबी आहे. तुम्ही आतापर्यंतचे जे नामांकित लेखक, म्हणजे राजकीय व्यवस्थेवरती लिहिणारे किंवा अन्य सर्व गोष्टीवरती लिहिणारे जे लेखक आहेत त्यांच्याकडे आपल्याला त्याच गोष्टींचं लिखाण किंवा त्याच गोष्टींचं वाचन करायला, लिखाण जे आहे ते वाचायला आवडतं ज्याच्यामध्ये इतिहासाचे संदर्भ जास्त असतात, ज्याच्यामध्ये मुद्देसूद आणि इतिहासाचे संदर्भ जे आहेत ते जास्त असतात. का? कारण हिस्ट्री मेक्स फ्युचर. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला भूतकाळातले दाखले दिले जातात त्यावेळेला तुम्हाला अमुक एका गोष्टीवरती नक्की विश्वास बसतो. आता तुमचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये मर्यादित प्रश्न, परंतु त्याच्यामध्ये जेव्हा आपण शनीचे कॅरेक्टर अभ्यासू त्यावेळेला आपल्याला हा भाग लक्षात घेतला पाहिजे. बुध तसा नाहीये. बुधाची सवय अशी आहे की तो तो एखाद्या गोष्टीचा जर समजा त्याला आज सुपारी मिळाली तर त्याच गोष्टीचा उदो उदो करण्यामध्ये त्याचा पूर्ण तो काळ घालवतो. आणि नंतर तो स्वतःचा स्टँड कधी बदलेल तेही सांगता येत नाही. त्यात वृषभेचा भाग असा आहे की तो या सगळ्या भानगडीतच पडायला जातो. तो आपली एक गाडी व्यवस्थित चालली आहे ना, म्हणजे ते गाणं आहे ना, तुम जो मिल गए हो तो लगता है ऐसे,
ते गाणं पण ऐकायला कंटाळा येतो आणि त्याला त्याच्या तोंडाकडे पण बघायला कंटाळा येतो. एक तर ती गाडी तो एवढी स्लो चालवत असतो, त्यात तो एवढा बड्डल माणूस, म्हणजे असं वाटतं की ते गाणं म्हणून कधी ऐकलंच नाही खरोखर, एवढा गाण्यांचा शौक असताना. बरोबर आहे. ते एवढा तो स्लो चालवतो गाडी. असं बोला. सर, हा जर समजा हाच व्यवसाय एखाद्या पार्टनरशिप मध्ये करत हा असू आणि जर त्यामध्ये जर पार्टनर स्त्री असेल तर पार्टनरशिप मध्ये हा पुरुष वर्गाला धोका होऊ शकतो का? पार्टनर स्त्री असेल तर पुरुष वर्गाला धोका होऊ शकतो का, याच अंकामध्ये बघायचं आहे ना आपल्याला. होय साहेब, ओके. ह्याच अंकामध्ये. बरं, आता तिथे लक्षात घ्या की जर समजा पार्टनर, प्रश्न जातकाचा असा आहे की तिथे मी व्यवसायामध्ये पार्टनरशिप करतोय आणि ती पार्टनरशिप एका स्त्रीची आहे, तर ती पार्टनरशिप माझ्यासाठी लाभदायक ठरेल का किंवा धोकादायक ठरेल का, कसाही प्रश्न असू शकतो. तर उत्तर त्याच्यावरती असं आहे की ज्या स्त्री सोबत तुम्ही पार्टनरशिप करत आहात तर ती तुम्हाला लाभदायक ठरेल. फक्त तुम्हाला तिथे कायदेशीर बाबी, नियमांच्या ज्या काही, म्हणजे तुमच्या व्यवसायातल्या ज्या काही नियमावली आहेत त्यांचं व्यवस्थित पालन करणं, व्यवहारामध्ये काटेकोर राहणं, त्यानंतर तिथे जो काही तुमचा अकाउंटचा भाग असेल त्या अकाउंटच्या बाबतीमध्ये तिथे तुम्ही काटेकोर राहणं, व्यवसायामध्ये लक्षपूर्वक तिथे उपस्थित असणं. नाहीतर एकच जबाबदारी जी आहे तर ती पूर्णपणे एका माणसावरती सोपवून तुम्ही तिथे तिथे विलग राहणं, हे याच्यामध्ये तुम्हाला परवडणार नाही. कारण समोर आलेला आपल्याला अंक कुठला आहे, तर तो अंक आहे त्याच्यामध्ये शुक्राचा. आणि त्यामध्ये तिथे राशी ज्या कोणत्या आलेल्या आहेत तर त्या राशी पृथ्वी तत्वाच्या आल्या आहेत. तर त्याच्यामध्ये एक वृषभ राशी आहे. वृषभ राशी म्हटलं की त्याच्यामध्ये मनुष्य मोहात पडू शकतो. बघा, मी तुम्हाला एक व्यवस्थित हे करून सांगतो, इलॅबरेट करून सांगतो की त्याच्यामध्ये ती व्यक्ती मोहात पडू शकते. ठीक आहे, चलता आहे, आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं गोड गोड बोलून तो त्याच्यामध्ये आणखीन विरघळून पण जाईल. पण त्यानंतर तिथे कन्येचा शुक्र जो आहे, हा कन्येचा शुक्र अतिशय त्याच्यामध्ये व्यवहारी असेल. तो त्याच्यामध्ये स्वतःला कसं, स्वतःचं पारडं त्याच्यामध्ये व्यवसायात कसं जोड होईल याकडे तो जरा जास्तीत जास्त लक्ष देईल, आणि तिथे त्या जातकाची फसवणूक होऊ शकते. म्हणून त्याने तिथे काळजी घेणं गरजेचं आहे. पण जर त्याने ती काळजी घेतली आणि कायदेशीर बाबींची काळजी घेतली तर तो कुठेही फसू शकणार नाही, उलट त्याला व्यवसायामध्ये लाभच होईल. कायदेशीर बाबींची काळजी घेणं, व्यावहारिक गोष्टींमध्ये ते चौकस असणं त्याच्यासाठी गरजेचं आहे. कुठलीही जबाबदारी, कारण मकर राशी ही वृषभ राशी अशी आहे की ती जबाबदारी नाही घेत. बघा, वृषभ राशी अशी आहे की ती जबाबदारी घेत नाही, ती दुसऱ्यावरती जबाबदारी टाकते. तुम्हाला मी एक साधं उदाहरण सांगतो. भगवान श्रीकृष्णांचं जे लग्न आहे तर ते त्याच्यामध्ये एकच मिनिट, लग्न बोल पाहिजे नाही. हा. हॅलो, हॅलो. हा, येतोय सर, येतोय. बर बर. बर, कसं असतं की त्याच्यामध्ये वृषभ राशीमध्ये ज्या वेळेला तिथे भगवान श्रीकृष्णांचं वृषभ लग्न आणि वृषभ राशी आहे, तर त्यावेळेला तुम्ही बघा अख्ख्या महाभारतामध्ये तिथे एवढं युद्ध झालं किंवा या सगळ्या गोष्टी झाल्या, परमेश्वराने स्पष्ट सांगितलेलं आहे, हा सगळा कर्माचा सिद्धांत आहे, नाही का. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं एखादी जबाबदारी, असं नाही की या युद्धाची जबाबदारी मी घेतो, मग मी अमुक करतो, मी तमुक करतो, काहीच नाही. त्यांनी सांगितलं मीच सर्व काही आहे आणि मीच सर्व काही घडवणार आहे, तू तुझं कर्म कर आणि तू जे काही कर्म करशील त्याच्या अनुसार मग मी तुला फळ देणार. मग त्याच्यामध्ये वृषभ राशी जी आहे तर ती त्याच्यामध्ये कधी कधी ह्या गोष्टींमध्ये कमी पडून जाते की एखादी गोष्ट जातकाला त्याच्यामध्ये जबाबदारी जी मोठी असते ना ती घेण्यामध्ये कमी पडून जाते. म्हणून मग तो त्याच्यासाठी चार खांदे शोधत असतो, आणि ते चार खांदे जे आहेत मग ते कधी कधी त्याच्यामध्ये मजबूत होतात आणि हा होतो बाजूला, असं होऊन जातं. पण कन्या राशी ही जर समजा त्याच्यामध्ये उपस्थित असेल, कन्या राशी काय करते तर आपला व्यावहारिक फायदा बघते. आणि मकर राशीचं म्हणणं असं असतं की नाही, मी
कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही जबाबदारी टाळणार नाही. मी रात्रीचा दिवस करीन, पण त्याच्यामध्ये जबाबदारी जी घेतलेली आहे ती जबाबदारी पूर्ण करेन. मग तुम्हाला जातकाला सल्ला अशाच प्रकारे दिला पाहिजे की तुम्हाला पूर्णपणे तिथे जी काही जबाबदारीची भावना आहे किंवा जबाबदारीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कधीही टाळून चालणार नाहीत. जर तुम्ही जबाबदारी टाळाल तुम्हाला त्याच्यामध्ये समस्याग्रस्त व्हावं लागेल. म्हणून जर समस्याग्रस्त व्हायचं नसेल, व्यापारामध्ये कुठे नुकसान होऊ द्यायचं नसेल, फसायचं नसेल, तर मात्र जातकाला पूर्णपणे जबाबदारीने काम करणं गरजेचं आहे. व्यवसायामध्येही पार्टनरशिप योग्य राहील, परंतु जबाबदारी स्वीकारल्याच्या नंतरच. जबाबदारी जर नाही स्वीकारली तर व्यवसायामध्ये ही पार्टनरशिप योग्य राहणार नाही. जर जातकाचा प्रश्न असा असेल की मी फक्त इन्व्हेस्टमेंट करतोय, बघा मी फक्त इन्व्हेस्टमेंट करतोय, त्याच्यामध्ये जी स्त्री पार्टनर आहे माझी, जी फिमेल पार्टनर आहे ती फिमेल पार्टनर पूर्णपणे त्याच्यामध्ये व्यापार सांभाळणार आहे, तर बाबा तू आता सावध राहा. तुझ्या हाती नंतर काही लागणार नाही. जी बॅलन्स शीट येईल त्याच्यामध्ये तुला लॉस दाखवला जाईल. स्पष्ट उत्तर आहे. हॅलो हॅलो. हा, येतोय आवाज. हा सर, आवाज येतोय. ओके. आवाज येतोय सर? हा बरं, हा तुमचा प्रश्न कंप्लीट झाला का साहेब? हो सर, थँक्यू व्हेरी मच. म्हणजे थोडक्यात म्हणजे जर स्त्री पार्टनर असेल, हा म्हणजे चौकट पंजाचा जर विचार केला तर म्हणजे तुम्ही चौकट अलर्ट असणं हे चौकट चौकटचा आपण 6 नंबर शुक्र विचार करतो. हा चौकट छक्का. आणि हा मी हा प्रश्न विचारला म्हणजे काय की शुक्र याचा मालक आपण धरून चालू की छक्का आहे म्हणून, आणि वृषभ रास आहे, हम्म. त्यामुळे स्त्रीची इन्व्हॉल्वमेंट असले तर काय होऊ शकतं, या अनुषंगाने मला हा प्रश्न विचारायचा होता. बघा इथे तर तुम्हाला आता कॉम्बिनेशन असं जोडलं पाहिजे की तिथे तुम्ही काय केलं पाहिजे. स्त्री पार्टनर आहे, तुला प्रॉफिट होईल, तुला फायदा होईल, लाभ होईल, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही दुसरा भाग त्याच्यामध्ये असा लक्षात घेतला पाहिजे की व्यावहारिक गोष्टींमध्ये तुला लक्ष जास्ती घालणं गरजेचं आहे. जर तू व्यावहारिक गोष्टींमध्ये जास्त लक्ष घालशील, व्यवस्थित लक्ष घालशील, तर तुला त्याच्यामध्ये प्रॉफिट होईल. ओके. सर, राईट 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 आणि सर, मकर थँक्यू. राशी असं म्हणते की तू त्याच्यामध्ये व्यवस्थित एखादी गोष्ट जी आहे ती मॅनेज करणं किंवा त्या व्यापारामध्ये पूर्ण लक्ष घालणं. एखाद्याला असं असतं की बाबा नाही आता काय आहे की म्हणजे जसं तुम्ही म्हणताय तसं एक माझ्याकडे एक मागे पत्रिका आली होती. तर त्या पत्रिकेमध्ये असं होतं की त्याने प्रश्न मला असा विचारला की मी तर इथे नसतो, तो मनुष्य तिथे मर्चंट नेव्हीमध्ये आहे, आणि त्या माणसाने असं सांगितलं की बाबा मी इथे नसतो, तर मी माझी एक मैत्रीण आहे, तर त्या मैत्रिणीच्या याच्यामध्ये आम्ही दोघं जण व्यवसाय करतो आहोत, आणि तो त्यांचा व्यवसाय ते लोक सुरू करणार होते काही, आणि त्याच्यानंतर साधारणतः 3 वर्ष तो व्यवसाय चालला. त्याच्यामध्ये त्याला काही म्हणावं तसा प्रॉफिट झाला नाही, पण त्याला त्याचं काही तसं पडलेलंच नव्हतं. मग आता एकाला प्रॉफिट झाला आणि एकाला प्रॉफिट नाही झाला. तर त्या मैत्रिणीने काय केलं, पुढच्या 3 वर्षानंतर स्वतःचा व्यवसाय आणखीन वेगळ्या प्रकारे सुरू केला आणि त्याला राम राम करून टाकला. म्हणजे तिला तिथे काहीतरी प्रॉफिट झाला असेल आणि ह्याला काहीच नाही प्रॉफिट झाला. आलं लक्षात? म्हणजे तिथे जो काही प्रकार होता तो कसा होता, तर ते शुक्र मंगळाची युती होती त्या पत्रिकेमध्ये. आता ती शुक्र मंगळाची जी युती आहे तर ती काय दर्शवते, जबाबदारी कोणी घेतली, मंगळ जबाबदारी घेणार आहे, स्त्रीने जबाबदारी घेतली, बरोबर आहे. त्याच्यानंतर तिथे मंगळ असं दर्शवतो की तो त्याच्यामध्ये मोठेपणा करणार आहे, म्हणजे हा मनुष्य जो आहे तो थोडासा मोठेपणा करणार, त्यांनी सगळी जबाबदारी सोपवली वगैरे वगैरे सगळं झालं, आणि त्याच्यानंतर त्याला लॉस झाला, म्हणजे आर्थिक बाबतीमध्ये त्याला लॉस झाला. आणि 3 वर्षांमध्ये तिथे त्यांची पार्टनरशिप जी आहे ती पार्टनरशिप तुटली. म्हणजे त्या व्यक्तीने त्या स्त्रीने असं सांगितलं की नाही बाबा मी आता माझा वेगळा व्यवसाय, सेम व्यवसाय मी माझा वेगळा सुरू करणार, तुझ्या पार्टनरशिप मध्ये नाही. म्हणजे त्या 3 वर्षात ते काहीतरी जमवलं असेल, काहीतरी कमवलं असेल, क्लायंट कमवले असेल, पैसे कमवले असतील, आणि ह्याला लॉस. असं होऊ शकत नाही ना, जर कंपनीला प्रॉफिट झाला तर दोन्ही पार्टनरना प्रॉफिट होतं, कारण इन्व्हेस्टर तर तोच आहे. म्हणजे ते मंगळ काय करतो, मग तो मंगळ तिथे तोडून टाकतो. या शुक्राच्या सोबत असल्याच्या नंतर त्यांनी ती पार्टनरशिप जी आहे ती तोडून टाकतो.
आलं लक्षात? इथे काही मंगळ नाहीये, पण आपल्याला विचार करताना हा अशा पद्धतीने गेलं पाहिजे. लक्षात येतं मी काय म्हणतोय ते? होय सर, होय. ओके, बोला. बरं, आणखी? बरं, आता 6 अंक जो आहे म्हणजे इस्पिकचा 6 अंक, इस्पिकचा छक्का. आता त्याच्यामध्ये जर समजा आपण इस्पिकच्या बाबतीमध्ये विचार केला तर कुठल्या कुठल्या राशी येतात? मिथुन राशी येते, त्यानंतर तुम्हाला तुळ राशी येते आणि तिथे कुंभ राशी येते. आता मिथुन हॅलो, आवाज येतोय? तुमचं सर मला तरी इतक्या वेळ नाही आला. हॅलो. हा, आता येतोय सर, मध्ये गेलेला. ओके 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 ओके, हा. प्रॉब्लेम आहे थोडी. बरं, असो. हा, तर असं आहे की जेव्हा आपण इस्पिकचा छक्काचा विचार करू तर त्यावेळेला वायू तत्वाचे 3 ज्या राशी आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला शुक्राचा विचार करायचा आहे. आता एक मिथुनेच्या शुक्राबद्दल तुम्हाला नेहमी एक गोष्ट मी सांगितलेली आहे की मिथुनेचा शुक्र हा त्याच्यामध्ये स्त्रियांच्या माध्यमातून तिथे पहिला मोहात पडतो आणि नंतर मग कुठे ना कुठेतरी तो त्याच्यामध्ये खड्ड्यात पडतो. अशा तऱ्हेचा भाग आहे. खड्ड्यात पडतो म्हणजे तो नुकसानात जातो. मिथुनेचा शुक्र हा पहिला मोहात पडतो, त्याच्यामध्ये बऱ्याचदा मैत्री म्हणा किंवा अन्य काही गोष्टी याच्यामध्ये तो सगळ्या बाबतींमधून तो मोहात पडतो. नंतर मग तो कुठे ना कुठेतरी त्या बाबतीमध्ये तो नुकसानामध्ये जातो. हा भाग याच्यामध्ये तुम्ही नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, कारण जातक जेव्हा आपल्याकडे येणार आहे तर त्यावेळेला तो जर पुरुष जातक आला किंवा जर स्त्री जातक आला तरी सुद्धा त्याच्यामध्ये स्त्री जातक जरी असेल तरी असं समजू नका की स्त्री जातक आहे म्हणजे तो त्याच्यामध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्याला किंवा एखादं मैत्री असेल, प्रेम प्रकरण असेल तर त्याच्यामध्ये त्याला काही हानी होणार नाही. तर जरी स्त्री जातक असेल तरी सुद्धा अशा जातकांना स्त्री जातकांच्या माध्यमातून कधी कधी हानी होऊ शकते, मैत्रिणींच्या बाबतीतून हानी होऊ शकते, प्रेम प्रकरणाच्या बाबतीतून हानी होऊ शकते. हा भाग आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रेमभंग हा त्याच्यामध्ये दिल दिया दर्द दिया हा जो काही भाग आहे ना हा मिथुन राशीकडे जास्ती आहे. त्याच्यानंतर तुळेचा जर शुक्र आपण पाहिला तर तुम्हाला समोरचे जे काही लोक भेटणार आहेत, जी काही समोरची तुम्हाला मित्रमंडळी म्हणा किंवा जी प्रजा तुम्हाला मिळणार आहे, प्रजा अतिशय चांगली आणि प्रजा अतिशय त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेमळ अशी मिळणार आहे, तुमच्यावर प्रेम करणारी. आणि त्याच्यानंतर तिथे तुम्हाला एकच मिनिट जरा. हॅलो हॅलो, आवाज येतो? हा सर, हा सर. ओके ओके, सॉरी, बराच डिस्टर्बन्स येतो आज, इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे थोडासा. बरं, ओके. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा आपण शुक्र हा तुळ राशीचा आणखीन लक्षात घेऊ आणि एखाद्या जातकाचा जर समजा प्रश्न हा आपल्याला त्याच्यामध्ये विवाहाच्या बाबतीतला असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये 100% पॉझिटिव्ह आणि चांगला प्रतिसाद देणं गरजेचं आहे. तुम्ही एखाद्याने प्रश्न विचारा, मग आपण त्याच्यावरती आणखीन उत्तर हे करू. हॅलो, प्रश्न विचारा काही, विवाहाच्या बाबतीतला विचारा, काही मुलांच्या बाबतीतला विचारा, काही काही प्रश्न विचारा म्हणजे आपला पत्ता शिकता येईल तो. हॅलो. हा, बोला. सर, संतती होईल का? बरं, संतती होईल का आणि त्याच्यामध्ये इस्पिक इस्पिकचा छक्का आलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये इस्पिकचा 6 नंबरचा पत्ता आलेला आहे, बरोबर. इस्पिकचा जर 6 नंबरचा पत्ता म्हणजे त्याच्यामध्ये कुठली राशी आली? मिथुन राशी आली, तुळ राशी आली आणि त्याच्यानंतर तिथे कुंभ राशी आली.
बरोबर आहे. आता याच्यामध्ये संतती होईल, नक्की संतती होईल, परंतु त्याच्यामध्ये समस्या जी आहे तर ती स्त्री जातकामध्ये दाखवली जाते. कारण तिथे आपण कुंभ राशीचा जर विचार केला तर संततीसाठी विलंब दर्शवणारी किंवा संततीसाठी त्याच्यामध्ये थोडासा शनी तत्व असल्यामुळे संततीसाठी विलंब म्हणा किंवा त्याच्यामध्ये संततीसाठी स्वतः त्यांच्याकडून डिले झालेला असणं अशा तऱ्हेचा भाग दाखवला जातो. आणि तिथे स्त्री जातकामध्ये काही आरोग्यविषयक समस्या असू शकतील, त्याच्यामुळे हा भाग तुम्हाला तिथे लक्षात घेतला पाहिजे. त्यानंतर तिथे तुळ राशी आली. तुळ राशी आल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये सप्तम स्थान म्हणजे तिथे नाभी आणि त्याच्या आसपासचा जो परिसर मी तुम्हाला सांगितला तर त्या बाबतीमध्ये मला विचार केला पाहिजे. नाभी आणि आसपासचा परिसर जर आपण विचार केला तर तिथे सुद्धा जे काही ऑर्गन्सचा जो भाग आहे तर त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला जातकाला सांगितलं पाहिजे की तिथे तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट किंवा त्या बाबतीमध्ये जर समजा तुम्ही काही डॉक्टरांचा सल्ला घेतला तर तिथे तुम्हाला त्याचं उत्तर नक्की मिळू शकेल. ओके. त्याच्यानंतर जर समजा मिथुन राशी आहे आणि मिथुन राशीच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर मिथुन राशी असं सांगते की संतती होईल आणि त्याच्यामध्ये संतती ही सुस्वरूप, हुशार आणि उत्तम अशा प्रकृतीची असेल. कुठल्याही तऱ्हेने त्याच्यामध्ये मला त्रासदायक गोष्टी होणार नाहीत. म्हणजे संतती होईल. पण संतती जर समजा विलंब झाला असेल म्हणजे तुम्ही त्यांना हे सांगू शकता की तुम्हाला विलंब का झालेला आहे. विलंब का झालेला आहे, एक तर तुम्ही स्वतःहून डिले केलं असेल किंवा तुमची मेडिकल ट्रीटमेंट जी आहे त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला तिथे काही ना काहीतरी हे आहे मेडिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे तिथे तुम्हाला विलंब झालेला आहे. आणि तो कुणामध्ये आहे तर तुमच्या पार्टनरमध्ये आहे, स्पेशली स्त्री जातकामध्ये आहे. जर प्रश्न स्त्री विचारत असेल तरी सुद्धा किंवा जर प्रश्न पुरुष विचारत असेल तरी सुद्धा तिथे पहिलं आपण प्राधान्य जे आहे ते स्त्री जातकाला दिलं पाहिजे. कारण असं आहे त्याचं, कारण शुक्र हा त्याच्यामध्ये स्त्री जातकाचा कारक आहे म्हणून. कळसकर मॅडम तुमचा माईक बंद करा. ओके बर, माईक बंद करा तुमचा. हा बोला. बर ठीक आहे. ओके. अजून काही कोणाला प्रश्न विचारायचा? अजून काही प्रश्न विचारायचा आहे कोणाला? हॅलो सर. हा बोला. बरं, एकाच समोर प्रश्न असेल का मला कर्ज काढायचं आहे तर कुणाच्या नावावर घेऊ, तर असं सांगता येतील का का कर्जाचे जे पेपर्स आहेत ते व्यवस्थित राहणं आणि थोडा विलंब होईल आणि घेताना स्त्री जातकाच्या म्हणजे पत्नीच्या नावावर घ्या असं सांगता येईल का इथे? म्हणजे जर समजा प्रश्न असा आहे की कर्ज मी माझ्या नावावर घ्यावं की पत्नीच्या नावावर घ्यावं म्हणजे जे हा. सोयीस्कर पद्धतीने मिळेल, हो हो. बरोबर आहे. मग तिथे हा. असा प्रश्न आल्याच्या नंतर तुम्हाला स्त्री जातकाच्या नावावर कर्ज घेणं अतिशय सोयीस्कर पद्धतीने ते कर्ज मिळेल तुम्हाला जर तुम्ही स्त्री हो. जातकाच्या नावावरती कर्ज घेतलं तर. कारण तिथे आणि शुक्र जातकाचा कारक आहे. पेपर मूळ राशीच्या बरोबर. बाबतीमध्ये सुद्धा तेच आहे. पण पेपरवर्क जे आहे ते पेपरवर्क तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे. कुठल्याही तऱ्हेने पेपरवर्क मध्ये तुम्ही फसू नका. कधी कधी त्याच्यामध्ये काही वेळेला असं सांगितलं जातं की नो डॉक्युमेंट्स, काही गरज नाही, ह्याची गरज नाही, त्याची गरज नाही आणि नंतर मग ते प्रॉब्लेम होऊन जातात. तो भाग तुम्हाला लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यानंतर तिथे कुंभ राशी असल्या कारणाने बघा, कुंभ राशी सुद्धा तिथे उपस्थित असल्या कारणाने टर्म्स अँड कंडिशन ज्या आहेत त्या व्यवस्थित वाचूनच नंतर पुढे जा. आणि कुंभ राशी असं दर्शवते की कर्ज घेताना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रायव्हेट सेक्टर मधल्या बँकचं किंवा पतपेढीचं असं कर्ज घेऊ नये. कर्ज घेताना तुम्हाला त्याच्यानंतर ते सरकारी नॅशनलाइज बँक ज्याला आपण म्हणतो तर त्या नॅशनलाइज बँकच्या माध्यमातूनच कर्ज घेणं गरजेचं आहे. ओके. आणि ते ओके स्त्री सर, थँक्यू. जातकाच्या नावावरती घेतलं तर उत्तम. समजा जातक म्हणाला की नाही मला माझ्याच नावावरती कर्ज घ्यायचं तरी सुद्धा तुम्ही बाकीच्या गोष्टी त्याला या सांगणं गरजेचं आहे. आणि तू कर्ज घे तर तुझं काम जे आहे ते स्त्री जातकाच्या माध्यमातून होईल. स्त्री जातकाच्या माध्यमातून म्हणजे तिथे मॅनेजर म्हणा किंवा एखादी मध्यस्थी व्यक्ती असेल किंवा आणखीन कोणी असेल जे तुमचं कर्जाचं काम करून देणार असेल, लोन पास करून देणार असेल तर ती स्त्री जातक असेल.
किंवा एखाद्या स्त्री जातकाच्या प्रभावामध्ये, म्हणजे एखाद्या समजा स्त्री जातक नेता असेल तर त्यांच्या प्रभावामध्ये तुमचं काम होऊन जाईल. कुठल्याही प्रभावी व्यक्तिमत्व जे आहे त्याच्यामध्ये ते काम होऊन जाईल, असं आहे. ठीक आहे. ओके सर. बर, आणखीन कोणाला दुसरा काही प्रश्न विचारायचा आहे? हॅलो. ओके, ठीक आहे. बरं, आता आपण त्याच्यामध्ये हा 6 अंक जो आहे हा बदाम मध्ये बघणार आहोत. बदाम मध्ये म्हणजे त्याच्यामध्ये जलतत्वामध्ये. जेव्हा आपण बदामचा म्हणजे जलतत्वाचा विचार करतो तर तेव्हा 4, 8 आणि 12 ह्या राशींचा आपल्याला विचार करायला पाहिजे. 4 म्हणजे कर्क, 8 म्हणजे वृश्चिक आणि त्याच्यानंतर 12 म्हणजे मीन. आता जिथे मीनेचा शुक्र उच्चीचा वगैरे आहे अशा काही भानगडीमध्ये जाऊ नका, अशा कुठल्याही त्याच्यामध्ये गोष्टीत जाऊ नका. बरं, आता तुम्ही मला सांगा की असा काही प्रश्न ज्या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला त्याच्यामध्ये हा पत्ता चांगल्यापैकी शिकता येईल. कुणी कुणी चांगला असा प्रश्न विचारा. तामसेकर साहेब. हाँ बोला, गुप्ता मैडम बोला. हाँ हाँ सर, मेरा सवाल ये है कि अगर किसी का सवाल आया कि भाई एक शादी होके डाइवोर्स हो गया है, तो क्या मुझे दूसरी शादी करनी चाहिए, वो मेरे लिए फलेगी क्या? अच्छा, बघा, एक लग्न होऊन त्याच्यामध्ये डिवोर्स झालेला आहे आणि दुसरं लग्न करतोय तर त्याच्यामध्ये मला यश मिळेल का? आता त्याच्यामध्ये कर्क राशीचा शुक्र, कर्क राशी म्हटल्याच्या नंतर जलतत्व आलं, त्याच्यामध्ये हृदयाचा भाग आला, त्याच्यामध्ये ज्याला आपण भावनिक भाग म्हणतो तो भावनिक भाग त्याच्यामध्ये आला. मग अशा वेळेला तिथे तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा मनुष्य त्याच्यामध्ये शुक्र आलेला आहे. तो शुक्र त्याच्यामध्ये थोडासा भावनिक, थोडासा मोहात पडलेला आणि त्याच्यानंतर तिथे तो भावनिक दृष्टिकोनातून विचार करतोय की बाबा माझं पुढचं जीवन वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो पुन्हा एकदा त्या लग्नाच्या बोल्यावर चढायला तयार झालेला आहे. ती व्यक्ती जी आहे ती पुरुष आहे का स्त्री आहे तर ती त्याच्यामध्ये लग्नाच्या बोल्यावर पुन्हा एकदा चढायला तयार झालेली आहे. आणि त्यानंतर जर समजा आपण विचार केला की तिथे वृश्चिक राशीचा हा शुक्र, तर वृश्चिक राशीचा शुक्र हा अशा बाबतीमध्ये तिथे म्हणजे अशी काही गोष्ट दाखवतो की माणसाला विषयासक्ती जी आहे तर ती दाखवतो. म्हणजे सुख उपभोगण्याची जी काही आसक्ती आहे तर ती सुख उपभोगण्याची आसक्ती त्याच्यामध्ये तिथे जास्तीत जास्त दाखवतो. परंतु जेव्हा तो विवाह करेल तर त्यावेळेला तिथे मीन राशीचा हा शुक्र जरी उच्चीचा असला तरी सुद्धा तो जोडीदारापासून विरक्तता म्हणा किंवा जोडीदारापासून तिथे अलिप्तता म्हणा किंवा जोडीदारापासून दुरावा जो आहे तो त्याच्यामध्ये नक्कीच दाखवतो, जरी तो त्याच्यामध्ये उच्चीचा असला तरी सुद्धा. आता इथे उच्चीचा असा काही संबंध नाही, परंतु तुम्ही म्हणाल की उच्चीचा शुक्र मीनेचा आणि तुम्ही मीन राशीचा उल्लेख केलेला आहे, पण तरी सुद्धा मी तुम्हाला मागे मला वाटतं पत्रिका एक शिकवली होती की मीन राशीचा उच्चीचा शुक्र लग्नी आहे, पण विवाह व्यक्ती जी आहे ते विवाहित नाही. व्यक्ती अजूनही वयाच्या 50च्या पुढे गेली तरी सुद्धा ती अविवाहितच आहे. आता याच्यामध्ये त्या व्यक्तीने विवाह केल्याच्या नंतर त्याला दुःख जे आहे पहिल्यांदा त्याला भावनिक सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उफाळून येतील, त्याच्यानंतर त्याला सुखाची आसक्ती उफाळून येईल, परंतु त्याच्यानंतर त्याला जो दुरावा आहे, जी विरक्तता आहे, जो अलगपणा आहे तो त्याच्यामध्ये त्याला भोगावा लागेल आणि त्याच्या माध्यमातून तो दूर जाणार हे नक्की. म्हणजे शेवटी त्याला जे पहिल्या विवाहाच्या बाबतीत झालेलं आहे ते अगर ये कार्ड आता है तो। हाँ हाँ सर, एक इत्तेफाक की बात बोलती हूँ मैं आपको, भी हम लोग ने डिस्कस किया, मेरे पास एक क्वेश्चन आया है और हाँ सर उसकी बेसिक कुंडली में ही ना कर्क का शुक्र ही है सर, भाग्य स्थान में। हाँ देखिए कैसा इत्तेफाक है ना, मैंने एक्चुअली भी आई हाँ कुंडली, कर्क का शुक्र और बुध है और उसका यही क्वेश्चन है कि मैं सेकंड मैरिज करूं क्या, मुझे फलेगी क्या, और 45 एज है, लेडी है, और जो आपने आसक्ति बोला ना, तो हाँ जैसे उन लोग ये फील्ड में ही है, मतलब क्या बोलते हैं, जैसे होटल वगैरह में ही है, और हाँ। उनका काम ये सिंगिंग वगैरह है, और एक डाइवर्स हो गया है और सेकंड के लिए ट्राई करी, 45 एज है, और फिर से कर्क का वही शुक्र बुध। चीज हाँ फिर से वही चीज दोहराई जाएगी। ओके सर, हाँ थैंक यू, एकदम परफेक्ट गया, मतलब कैसा क्वेश्चन अभी मुझे याद है, कर्क का शुक्र बेसिक कुंडली में उसके है सर, और बुध भी है, तो मतलब वही है ना, रिपीटेशन होगा ना सर? रिपीटेशन, रिपीटेशन मतलब क्या है कि उनको आसक्ति होगी और बुध है इसके लिए उनको अभी कौन सा लग्न है, थोड़ा समय पत्रिका के इधर आता हाँ हूँ हाँ कि कौन हाँ, सा लग्न है इन्होंने? वृश्चिक वृश्चिक लग्न है लग्न। सर, अभी वृश्चिक लग्न।
देखिए ये कोइंसिडेंस है कि वृश्चिक लग्न है और उसके बाद में कर्क राशि का शुक्र है, शुक्र है, हाँ तृतीय स्थान, बराबर है। हाँ। तो जब वृश्चिक लग्न है तो इस स्त्री जातक को पुरुष जातक के समान काम करने हाँ की और पुरुष जातक के समान हाँ जिम्मेदारी उठाने की हाँ जो संधि है वो उसको जीवन में मिलेगी, जरूर मिलेगी और हाँ, मिली होगी। उसने मिली बहुत, है। हाँ, परफेक्ट सर, जिम्मेदारियां सही। हाँ, ये बात। उनका एक बेटा है, मतलब बड़ा है बेटा, 20 वर्ष का है, उसका बाकायदा शादी वगैरह किया। अब वो सोच रही कि मैं सेटल हो जाऊं, बट वो होटल लाइन में है तो इन लोग का प्रॉब्लम ही रहता है ना, थोड़ा सा अलग है उन लोग का लाइफस्टाइल। हा ऍक्च्युली असं आहे मॅडम की याच्यामध्ये तिथे माणसाला, तिथे मी वृश्चिक राशी काय म्हटलं की वृश्चिक राशी विषयासक्त आहे. हाँ वृश्चिक राशी ही भोगप्रिय आहे. हाँ मग त्याच्यामुळे ती राशी जी आहे तर ती म्हणते की नाही, मी आता मुलांचं लग्न झालं, अमुक झालं, तमुक झालं, तरी पण मला लग्न करायचं आणि मला हाँ त्याच्यामध्ये, कारण हाँ मंगळ हा थोडासा हाँ। भोगी तत्वाचा ग्रह आहे. अब मेष का चंद्र भी ऐसा डबल वृश्चिक, डबल हाँ, मंगल है सर, और मेष का चंद्र। देखिए मतलब शास्त्र जो है, जब हाँ हम किसी शास्त्र को ऐसा ये बोलते हैं ना कि मराठीत म्हणतात ना उलट तपासणी करणे, तर उलट हाँ तपासणी करायला जातो, तर त्यावेळेला हाँ जर आपल्याकडे खरोखर चांगलं ज्ञान असेल, मटेरियल असेल, हाँ तर ते शास्त्र कधीही चुकीचं नाही, हे गणित आपण तिथे ठाम ठरवू शकतो. शास्त्र चुकीचं नाहीये, शास्त्र तुम्हाला तेच दर्शवतं. आता यांच्याकडे मंगळाचा प्रभाव, त्याच्यानंतर हाँ वृश्चिकेचा प्रभाव, जलतत्वाचा प्रभाव हा त्याच्यामध्ये हाँ आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये शुक्र जो आहे तो त्याच्यामध्ये वृश्चिकच आहे, म्हणजे सप्तमेश त्यांचा जो आहे तो त्याच्यामध्ये कर्क राशीत आहे. आता हाँ। सप्तमेश कर्क राशीमध्ये म्हणजे पहिला विवाह सुद्धा ह्याच जातकाच्या पसंतीने झाला असणार. ओके, हाँ हाँ सर। म्हणजे हाँ असं ट्रू। नाही की त्याच्यामध्ये गले में बांध दिया, ऐसा हाँ नाहीये. हाँ त्याच्यामध्ये पसंतीने झालेला आहे आणि त्याच्यानंतर यांचे काही जी मिसअंडरस्टँडिंग म्हणा किंवा त्यांचा संपर्क, कम्युनिकेशन हाँ गॅप किंवा त्याच्यानंतर तिथे एकत्रितपणा जो आहे तर तो त्याच्यामध्ये जास्त नसल्यामुळे आणि मुळातच ह्या व्यक्तीचा स्वभाव जो आहे, या जातकाचा स्वभाव हा थोडासा बंडखोर असल्यामुळे, डॅशिंग हाँ असल्यामुळे हाँ समोरच्या व्यक्तीने आणि त्यांची जी त्यांचा जो पार्टनर आहे तर तो वादग्रस्त नसल्यामुळे, ही व्यक्ती स्वतः वादग्रस्त आहे, पण समोरची व्यक्ती म्हणजे तिचा जो पार्टनर नवरा जो हाँ होता आधीचा तो त्याच्यामध्ये तसा हाँ वादग्रस्त नव्हता. त्याला हाँ। वाद न करता सगळ्या गोष्टींमधून तिथे कसं कसंही करून पाय सोडवून घ्यायचा होता. ठीक आहे बाबा, तू तेरे और रास्ते में मेरे रास्ते. सर आपने बोला ना लग्नेश दसम में, मंगल शनि सिंह राशि में है, बोला ना स्ट्रॉन्ग पर्सनैलिटी, हाँ, लेकिन सुख नाम नहीं बता, मतलब मंगल देख रहा है चतुर्थ को भी और शनि भी, तो सुख नहीं है ना सर उसकी लाइफ में देखा जाए। ऐसा है मैडम कि जब चतुर्थ स्थान को शनि मंगल दोनों ग्रह देखते हैं तो हाँ इंसान को सुख नहीं मिलता उतना, हाँ तो काम ही करते रहना पड़ता है. लेकिन वो क्या हाँ है कि विषयासक्त होने के इसमें वो थोड़ा सा बह जाता है. हाँ सर, सर अब तो बच्चे का ऐसा बोल मतलब, सक हाँ हाँ, सर, वो पंचम में केतु है सर उसके, तो उसको अध्यात्म ही करना चाहिए ना सर। पंचम आपने, स्थान में केतु है तो हाँ ऐसा, त्याच्यामध्ये नियम असा आहे मॅडम की जेव्हा पंचमामध्ये केतू असेल तर त्यावेळेला व्यक्ती ही एका कुठल्याही गोष्टीवरती स्थिर राहणार नाही. हाँ मित्रमंडळी तिथून पाहिली जातात तर हाँ त्याच्यामध्ये एकाही कुठल्याही गोष्टीवरती स्थिर राहणार नाही आणि ह्या व्यक्तीला आपला आधीचा जोडीदार सोडून गेला किंवा हाँ आपण त्याला सोडून दिलं याचं यत्किंचित दुःख असणार नाही. हाँ, बरोबर है। दुःख नाही होगा कि नहीं मैंने, बिल्कुल नहीं सर, बिल्कुल नहीं, आराम से लाइफ है। हाँ हाँ, हाँ तर काही वेळेला असेही लोक असतात की त्याच्यामध्ये डिवोर्स झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांना तिथे त्यांचं कम्युनिकेशन तुटत नसतं, त्यांचे भावनिक बंध तुटत नसतात हाँ। ये आणि नहीं नंतर पता है सर, हाँ डाइवर्स हुआ इतना पता है बाकी, लेकिन हाँ ये क्यों हैप्पी है, प्रॉब्लम नहीं हो सेकंड के लिए, इतना ट्राई चालू है मेट्रोमोनियल के थ्रू, वो बुद्ध है इसके लिए ना सर भाग्य में। ऍक्च्युली असं आहे मॅडम की त्याच्यामध्ये सप्तमेश जो आहे तो भाग्यामध्ये बुधाच्या सोबत आहे, म्हणून हाँ पुन्हा ती इच्छा झालेली आहे विवाह करण्याची. आणि कर्क राशी बघा हाँ इथे चतुर्थावर जरी त्याच्यामध्ये शनी मंगळाची दृष्टी असली तरी सुद्धा कर्क राशीमध्ये शुक्र आणि बुध आहे. सुख हाँ मिळवण्याची आसक्ती ही माणसाला मरेपर्यंत राहणार.
ओके, हाँ, कारण त्याच्यामध्ये कर्क राशीचा शुक्र बुधा आहे. हाँ, सही है सर, एकदम परफेक्ट बोला आपने, सही है. ओके. हाँ, थैंक यू सर, थैंक यू, बहुत क्लियर हुआ सर, थैंक यू. ओके. ओके. बोला आणखीन. बोला बोला, काय प्रश्न सर, काय? हा. एका 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 व्यक्तीच्या डोक्यात मुंग्या येत आहेत. हा. तर ते आजारपण असं म्हणजे आता 15 दिवस झाले, हा. डायग्नोस नाही होत. तर ते काय होईल? काय बरं होईल? होईल का? म्हणजे व्यक्तीचा प्रश्न आहे की मला असं का होतं आणि काय बरं होईल का? आता तुम्ही पत्रिका पाहिलेली आहे का त्यांची? पत्रिकावरनं पाहिलेली आहे. पत्रिकेवरून उत्तर तर मिळतंय, पण हा. म्हटलं ह्याच्यावरनं आता तर प्रश्न त्याच्यामध्ये तुम्ही बघा, विचारायला मेष सांगितला म्हणून. राशी, वृषभ राशी किंवा लग्नस्थान किंवा धनस्थान जे आहे, तर ते त्याच्यामध्ये दूषित असणं, त्याच्यानंतर तिथे शनीचा प्रभाव जो आहे तर तो पत्रिकेवरती जास्त असणं, आणि त्याच्या माध्यमातून तिथे मस्तकाला मुंग्या येणं, किंवा म्हणजे तिथे रक्त पुरवठा न होणं थोडक्यात. आणि वृश्चिक राशीचा अच्छा. पण तिथे तुम्ही अंतर्भाव करू शकता, कारण आपल्या शरीरामध्ये जेवढे टर्नल्स आहेत, जेवढ्या धमन्या आहेत, जेवढ्या शिरा आहेत, जेवढे टर्नल्स आहेत, जेवढी छिद्र आहेत, सगळीच्या सगळी वृश्चिक राशीकडे आहेत. अच्छा. मेष लग्न आणि धनात मंगळ आहे. बस झालं ना, संपला विषय. हो हो. बघा साहेब, असं आहे. त्यामुळे व्यक्ती फार गरम डोक्याची आहे. हा, मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी काय आहे की आपल्याकडे ना, मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे असा बागुल बुवा करून ठेवलाय ना. मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी, मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी, लॉजिक लावायला गेलं तर एवढं साधं सोपं सरळ आणि व्यवस्थित आहे ते. पण ते लॉजिक कधी शिकवायचं नाही, कधी सांगायचं नाही स्टुडंटला. स्टुडंट शहाणा झाला तर. सर, आता धनातला मंगळ वृश्चिक राशीकडे पकतोय, तिथे काही नाहीये तरी पण म्हणजे तरी हे बघा, मी टन. तुम्हाला काय म्हटलं की तिथे मेष राशी, याचा संबंध कुठे येतो? मेष राशी, वृषभ राशी, लग्नस्थान, धनस्थान आणि वृश्चिक राशी, आणि शनीचा संबंध येतो. मग शनी तिथे कुठे आहे बघा. शस्तार. बास. आता शनी जर समजा तिथं षष्ठामध्ये आहे, आता तिथे जर आपण विचार केला तर शनी हा आजाराचा कारक आहे, आणि तो वृश्चिकेला पाहतोय. आणि मग जेव्हा शनी वृश्चिकेला पाहतोय ना, तिसऱ्या दृष्टीने शनी वृश्चिकेला पाहतोय, व्ययस्थानाला पाहतोय, बरोबर आहे. मग जेव्हा तो शनी वृश्चिकेला पाहतो, तर त्यावेळेला त्या नसांवरती, त्या शरीरातल्या टनल्स वरती तो त्याच्यामध्ये प्रभाव टाकतो, आणि जेव्हा तो त्याच्यावरती प्रभाव टाकतो, त्यावेळेला शरीरातला रक्त पुरवठा जो आहे तो त्याच्यामध्ये थांबवतो. आणि मंगळ काय करतो? तर मंगळ त्याच्यामध्ये धनस्थानामध्ये आहे, आणि धनस्थान म्हणजे त्याच्यामध्ये जबड्याकडचा जो काही भाग आहे, आणि पूर्ण आपला मस्तक आणि जबडा हा त्याच्यामध्ये मेष आणि वृषभेमध्ये जर तुम्ही त्याच्यामध्ये अंतर्भूत कराल, तर तिथे काही गोष्टी ज्या आहेत, आपल्या अंतर्गत ज्या काही अवयवांमधल्या ज्या काही बारीक बारीक धमन्या असतील, शिरा असतील, किंवा आणखीन ज्या काही गोष्टी असतील, तर त्याच्यामध्ये त्या गोष्टी डॅमेज होणं, फाटणं, अंतर्गत रक्तस्राव होणं, हा सुद्धा भाग त्याच्यामध्ये दर्शवला जातो. लक्षात घ्या, हा सुद्धा त्याच्यामध्ये भाग दर्शवला जातो. ओके. हॅलो. हो सर. मग आता तुम्हाला, म्हणजे तुम्हाला माहिती असलेली त्याची केस हिस्ट्री सांगा, म्हणजे आपण किती बरोबर आहोत ते आपल्याला कळेल. नाही नाही सर, म्हणजे आता काय झालं, पत्रिका पाहून बरेच दिवस झाले, परंतु ते त्यावेळी सांगितलं होतं हं. व्यक्ती अतिशय अग्रेसिव्ह आहे. हं. मेष लग्न, मेष रास लग्नात, आणि हं. मंगळ ते अग्रेसिव्ह आहे. म्हणजे कुटुंबात अगदी सगळीकडे बदनाम आहे. परंतु आता मला फोन आला होता की मुंग्या काय येतात डोक्याला. तर हं. मी म्हटलं आता तुमचं मंगळ अशाच ठिकाणी, आणि तुमच्या मेष लग्नातून राहू चाललेला आहे, त्यामुळे होत असेल 2 महिने तुमचे खराब जातील. लग्नावरनं जाणं राहू पापग्रह, म्हणजे असं मी उत्तर दिलं. तर जरा तुम्ही जरा शांत राहण्याचा प्रयत्न करा, डॉक्टरकडे जा. आता मेडिकल म्हणजे म्हणजे डॉक्टरकडे चेकअप करून घ्या. आता मी काय सांगणार असं. तरी पण 2-3 वेळा त्यांनी मला तोच तोच प्रश्न विचारला, मुंग्या खूप येतात डोक्यात. त्यांना असं विचारा, बघा त्याचं उत्तर ते तुम्हाला हो देतील. त्यांना असं विचारा, तुम्हाला असं वाटतं का की मस्तक आपलं आपटून घ्यावं कुठेतरी?
हो म्हणजे ते बोलले माझ्या ना असं मी म्हटलं काय होतं नेमकी, त्यांचं पूर्ण शरीर ना गरम आहे माझं. म्हटलं हा असं काय, म्हणजे जसं भांडतात ना, आणि त्यांचं शेजारी वगैरे खूप भांडण झालं. हा. त्यामुळे ते आता राहू चाललेला आहे लग्नातून, त्यामुळे त्यांच्या सुरतात राहू आहे मूळ. नाही नाही, तो म्हणून प्रश्न नाही. मला शांती माझं नाही त्यांना, मला असं म्हणायचं की त्यांना व्यक्तीला. असं नाही नाही, वाटतं का की आता जो शब्दशः मी प्रयोग केला तो डोकं आपटून घ्यावं असं वाटतं. तसं म्हणाले, म्हणजे आपटून असा प्रयोग नाही विचारला म्हणजे मला म्हणाले की असं वाटतं की काय करावं आणि काय नाही शेजाऱ्यांच्या, म्हणजे असं त्याचे भांडणात बघा तुम्हाला गंमत मेष सांगतो. लग्न. मेष हा लग्न जे आहे ना आणि वृषभ हा राशी, हा. तर त्याच्यामध्ये बैल हा सुद्धा टक्कर मारणार आहे आणि मेंढा हा सुद्धा टक्कर मारणार. अच्छा. तुम्ही बघा कधी लहान मूल जर समजा त्याच्यामध्ये त्यांना एखादा ते पर्टिक्युलर शब्द लागला भांडणातला, ते बोलले शेजाऱ्यांना काय करून काय नाही, म्हणजे धरून आपटावा, असं असं त्यांचा तो संताप होता. त्याच्यामुळे मुंग्या यायला लागल्या का? म्हटलं संताप काय जरा नाही. शांत बघा शांत राहा. मनुष्य हा हा आजारपण घेऊन आलेला आहे. त्या प्रकारचं अच्छा. आजारपण तो घेऊनच आलेला आहे. त्याशिवाय का ते त्याच्या वाटेला आलेलं नाही. एखाद्याला जर कफाचा त्रास असेल तर तो कफच वाट्याला आपल्या जीवनामध्ये घेऊन आलेला आहे. एखाद्याला पित्ताचा त्रास असेल तर तो पित्तच वाट्याला घेऊन आलेला आहे. आता ही व्यक्ती पित्त घेऊन आलेली आहे वाट्याला, नाही का? तर त्यांना तोच त्रास होणार, त्यांचं पित्तच खवळणार. त्यांचं पित्त खवळणार हे नक्की आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये काय आहे की तिथे तुम्हाला जे मगाशी मी संदर्भ सांगितले तेच संदर्भ तुम्हाला इथेही त्याच्यामध्ये लागतात. की तुम्ही जर समजा आता ह्या पत्त्याच्या माध्यमातून पाण्यावरनं पाण्यावरनं 3 वेगवेगळ्या नंबरवरनं जी भांडणं होतात हा चाळी, तशी हा झाली आणि त्याचं रूपांतर फार मोठं विकोपात गेलं, आणि त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात तसं भणभण आहे ती भांडणात. त्याच्यामुळे ते म्हणतात मला झोप नाही येत म्हणून मुंग्या येतात का? तर म्हटलं कसं आता आहे, तुम्ही डॉक्टरला विचारा, शांत नाही राहा सांगतो जरा तुम्हाला असं. की त्यांना मुंग्या येण्याचं जे काही कारण आहे तर त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की मुंग्या का येतात. मुंग्या येण्याचं कारण असं आहे की वृश्चिक राशीवरती शनी महाराजांची दृष्टी आहे, त्याच्यामुळे तिथे मुंग्या येतात. मुंग्या येणं म्हणजे रक्त पुरवठा न होणं. जेव्हा शनी महाराज त्या वृश्चिक राशीला पाहतात त्यावेळेला तिथे रक्त पुरवठ्यासाठी कमतरता तयार होते. आणि मंगळ पण बघतोय. हा, आणि मंगळ सुद्धा बघतोय. मग अच्छा. दोन्ही ग्रह मग ज्या किती. वेळेला बघतील ना तर त्यावेळेला दोन्ही ग्रह जेव्हा पाहणार ते हे करणारच, त्याला त्रासदायक ठरणारच. अच्छा. आणि त्यात मेष राशी आहे म्हणून मस्तक. मेष राशीकडे काय आहे हं. तर मस्तक आहे. तर ते मस्तक हो. थोडस गरम होऊन जातं आणि मनुष्य वाचाळ, प्रचंड वाचाळ. भयंकर भयंकर. म्हणजे त्याच्यामध्ये दुसऱ्याची चूक असेल नसेल हे आपण नाही. बघायला जातो की हाच मनुष्य त्याच्यामध्ये धमाल अहो सर करणारा मी आहे. अहो सर वाऱ्याशी मी भांडणारा फोन माणूस आहे. सर मी फोन नाही उचलला, म्हणजे काही त्याच्यावर पण चिडेल कामानिमित्ताने. मग. तर हो चिडले. चिडले ते. म्हणाल की तुम्ही फोन का नाही उचलत? अहो म्हटलं कामात असेल, तुमच्यासाठी असं काही लगेच केलं मग फोन नाही केला, मग असं म्हणजे जरा चिडूनच बोलले. काय लोकांची वृत्ती जी आहे ती ग्रह ठरवतो. प्रवृत्ती जी आहे ती ग्रह ठरवतो. ते हा लोक त्याच्याच प्रकारे वागतात. आता तुम्हाला आणखीन सांगतो, अशा मंगळाला जर समजा शनीचा माणूस भेटला तर तो काय करतो माहितीये का? तो त्याचा फोन ना 4-4 8-8 दिवस उचलतच नाही. नाही याला याला जरा सबकच देऊया आपण, असं आहे. आणि मग तो त्याला तिथे तिष्ठत ठेवतो. मग मंगळ पण असा असतो की तो चटकन एक निर्णय घेतो की नाही नाही आता ह्याला फोनच नाही करायचा. मग मंगळ स्वतःचं नुकसान करून घेतो. बुध हा याच्या बाबतीमध्ये खूप शार्प असतो. बुध म्हणतो नाही, मनुष्य कामात असेल तो सगळ्या बाजूने विचार करतो. कामात आहे का माणूस, किंवा काय त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का, किंवा काय ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करतो आणि मग तो त्याच्यामध्ये निर्णय घेतो. असं आहे. बरं असो. आता याच्यामध्ये आपण हा जो 6 नंबर जो आहे तो त्याच्यामध्ये इथे पाहिलेला आहे. ओके. बदाम. आता आणखीन बदामचा 6 नंबर मध्ये काय कोणाला प्रश्न विचारायचा आहे का? हॅलो, प्रश्न विचारा. गुप्ता मॅडमने एक प्रश्न विचारला, तुम्ही पण आणखीन हा बोला सर मेटकर मॅडम. विचारू सर. हा सर बोला. माझा माझा रिसॉर्टचा व्यवसाय सर चालेल का? 100% चालेल. रिसॉर्टचा व्यवसाय जो आहे तो 100% चालेल. मला वाटतं रिसॉर्ट मध्ये पाण्याची व्यवस्था जरा जास्त असते ना, म्हणजे स्विमिंग पूल म्हणा, अमुक तमुक, बरोबर ना? हो सर, हो स्विमिंग पूल आहे सर, हा हो बस बरोबर. बस.
मग तो तुमचा जो व्यवसाय आहे तो उत्तम रीतीने चालेल. काही चिंता करू नका. तुमच्या रिसॉर्टमध्ये तिथे नॉनव्हेज पदार्थांपासून ते तिथे ड्रिंक पर्यंत सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या छानपैकी चालतील. व्हेज नॉनव्हेज दोन्हीची व्हरायटी जर ठेवली तर उत्तम रीतीने चालेल. कारण मीन राशीकडे व्हेज येतं आणि त्याच्यानंतर वृश्चिक राशीकडे नॉनव्हेज येतं आणि ड्रिंक्स वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. तर तिथे व्यावसायिक म्हणून तिथे आपण एखाद्याला असा सल्ला देऊ शकतो की तुम्हाला त्या गोष्टींचा अंतर्भाव तिथे करणं गरजेचं आहे. थोडासा खर्च करणं गरजेचं आहे. कारण खर्च जो आहे तो वृश्चिक राशी दाखवते. जर वृश्चिक राशीचा तुम्ही अंतर्भाव कराल तर तुम्हाला खर्च केल्याशिवाय प्रॉफिट होणार नाही. खर्च केल्याशिवाय तुम्हाला पैसे परत तसे मिळणार नाहीत. आणि कर्क राशी म्हटल्याच्या नंतर तिथे तुम्ही महिलांसाठी, लहान मुलांसाठी जर आणखीन काहीतरी आकर्षक वेगळी व्यवस्था कराल तर तुम्हाला उत्तम रीतीने फळं मिळतील. म्हणजे तुम्ही जे काही पैसे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहात त्याच्यात 3 पट काही 10 पट तुम्हाला प्रॉफिट मिळायला पण कमी होणार नाही. प्रॉफिट तुम्हाला मिळणार. तर शुक्र हा त्याच्यामध्ये रिसॉर्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा कारक आहेच. शुक्र हा रिसॉर्टच्या ठिकाणी, शुक्राची पिकनिक ही रिसॉर्टमध्ये, शरीराला जास्त कुठं त्रास होणार नाही याची काळजी शुक्र घेत असतो. माझा एक मित्र आहे तो त्याच्यामध्ये कन्या राशीचा शुक्र आहे त्याचा लग्नी. तो कधीही आमच्या बरोबर एवढ्या वर्षांमध्ये म्हणजे एवढी वर्ष आम्ही पिकनिकला आपला ट्रेकिंगला जातोय तर तो कधीही एखादा गड चढायला आला नाही, एका जंगलात आला नाही, एका धबधब्यावरती आला नाही. तो त्याचं म्हणणं असं असतं की मी दुसरीकडे दुसऱ्या एखाद्या ग्रुप बरोबर मी तिथे रिसॉर्टला वगैरे जाईल. रिसॉर्टला जाण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतात. जास्ती तिथे तिथे थोडंसं आपलं पाण्यामध्ये उतरलं तर उतरलं, पाय हलवले, हात हलवले, संपला विषय. सगळं लिमिटेड गोष्टी. शरीराला जास्त त्रास करून घ्यायचा नाही. एवढा म्हणतो तो एवढा गड काय म्हणून चढायचा, कशाला चढायचा, असा आहे. म्हणजे थँक्यू सर परफेक्ट. प्रकारे पूर्ण होईल. आणखीन काही कोणाला प्रश्न विचारायचा आहे? बोला कुलकर्णी साहेब, काय विचारायचं आहे? बरं, ठीक आहे. बरं, आता आपण त्याच्यामध्ये बदामचा सत्ता 7 नंबर. ओके. आता जेव्हा आपण सॉरी चौकटचा सत्ता जेव्हा आपण घेऊ तर त्यावेळेला तिथे चौकटचा सत्ता म्हणजे आपल्याला तिथे नेपच्यून किंवा तिथे राहूचा आपल्याला सॉरी याचा केतू ना? केतूचा विचार करायचा आहे. नेपच्यूनचा किंवा आपल्याला त्याच्यामध्ये केतूचा विचार करायचा आहे. आता तुम्ही ठरवा की तुम्हाला कुणाचा विचार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये प्रश्न कसा येणार आहे. तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला विचार करणं भाग आहे. ठीक आहे. समजा मी असं विचारलं की मला हे असतात ना ग्रह तारे यांच्या संबंधी आवड आहे, त्याच्या संदर्भात मी काय म्हणजे प्रोग्राम करू शकतो का, म्हणजे लोक बघतील का? तर मग ह्याच्यामध्ये आपण नेपच्यून बघायचा का सर? नाही 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 नाही, तुम्हाला प्रोग्राम म्हणजे नेमकं काय करायचं ते मला सांग. हे ग्रहतारे असतात ना अनेक ठिकाणी पुण्यामध्ये ना, काही काही वेळेला पौर्णिमेला वगैरे ना, काही काही संस्था ना हा टेरेसवर दुर्बिणी नेऊन दाखवतात, लोकांना बोलवतात या बघा तुम्हाला हे दाखवतो ते दाखवतो. हा हा त्याच्यामध्ये हा जी आवड असते काही लोकांना हा ते डेव्हलप करतात. पुण्यामध्ये ते तारांगण सारखं सुद्धा आहे की तिथं तुम्हाला ते सगळं प्रोग्राम बघायला मिळतो की ओके. सूर्य आज कुठे 100 वर्षापूर्वी कुठे, तर तिथली जे लोक असतात. हा आता तशी जर समजा मला आवड म्हणजे त्याच्यामध्ये मला पुढे जायचंय हा. आणि 7 नंबर आलेला आहे, तर त्याचं काय उत्तर राहील? तर तिथे तुम्हाला नेपच्यून नेपच्यून आणि केतू ह्या दोन्ही ग्रहांचा त्याच्यामध्ये तुम्हाला विचार करता येईल. कारण हे जे काही गूढशास्त्र जे आहे तर ते गूढशास्त्र त्याच्यामध्ये आणि आकाशस्थ ग्रहगोलांच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे पाहता येतील. आकाशगंगा जी आहे ती आकाशगंगा पाहताना तुम्हाला त्याच्यामध्ये नेपच्यून जो आहे तर तो त्याच्यामध्ये अतिसहाय्यकारी ठरेल आणि केतू सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये अतिसहाय्यकारी ठरेल. कारण हे दोन्ही ग्रह ह्याच गोष्टींचे कारक आहेत म्हणून तुम्ही याचाही वापर करू शकता किंवा त्याचाही वापर करू शकता. आता आपण तिथे जर समजा मेषाच्या बाबतीमध्ये त्या 7 नंबरचा वापर केला मेषाच्या बाबतीमध्ये तर त्याच्यामध्ये तुम्हाला लोक जमवताना किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची तयारी करताना थोडेसे कष्ट पडतील. आणि त्यानंतर तिथे जर समजा तुम्ही एखादी अशी अ, जी काही प्रोग्रामची ही आहे मालिका आहे तर ती जर तुम्ही समजा अरेंज करणार असाल तर ती प्रोग्रामची मालिका अरेंज करताना ती तुम्ही व्यवस्थितच केली पाहिजे. कारण तिथे
सिंह राशीचा अंतर्भाव आहे आणि त्याच्या माध्यमातून तिथे धनुराशी जर आहे तर धनुराशी असं दर्शवते की धनुराशी ही काही ना काहीतरी फक्त प्रदर्शन नव्हे, फक्त त्याच्यामध्ये दिखावा नव्हे, तर त्याच्यामध्ये काहीतरी लोकांना ज्ञान मिळेल किंवा लोक त्याच्यामधून ज्ञानाच्या माध्यमातून काहीतरी तिथे घेऊन जातील अशा पद्धतीचा सुद्धा प्रोग्राम अरेंज करण्याची तुमची तयारी असेल किंवा तुमच्या मनामध्ये तिथे तसा विचार असेल की आपण लोकांना केवळ तारांगणच नाही दाखवायचं, तर लोकांना त्याच्याबद्दलची माहिती, सखोल माहिती थोडीफार किंवा त्याच्याबद्दलची जी काही जुजबी माहिती आहे ती माहिती द्यावी, थोडंसं ज्ञान द्यावं, जेणेकरून लोक तृप्त होतील आणि त्याच्यामध्ये चांगला क्राऊड मिळावा किंवा चांगल्या ठिकाणी लोकांना न्यावं, त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी उगाच ऍडजस्ट करून करायला लागू नये अशा तऱ्हेचा जो हे आहे तसा तुमचा विचार नसेल. तुमचा विचार असेल की उत्तम व्यवस्था होणं आणि त्याच्यानंतर सगळ्या व्यवस्थेची धुरा ही तुमच्या हातात राहणं हे त्याच्यामधून दर्शवलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला कुठला विचार करायचा आहे तर त्याच्यामध्ये नेपच्यून नेपच्यून का विचार करायचा आहे, कारण नेपच्यून हे गुणशास्त्र आहे, आध्यात्मिक शास्त्र आहे आणि त्याच्यानंतर केतू सुद्धा या दोन गोष्टींचा कारक आहे. म्हणजे तुमचा प्रोग्राम जो आहे तो तुम्हाला तिथे अशा पद्धतीने पुढे घेऊन गेला पाहिजे. बोला. हो सर, कारण की मी असा एक कार्यक्रम मी स्वतः आयोजित केला होता. हा त्याला बरीच वर्ष झाली हा आणि त्याच्याकरता एक हॉल, प्रॉपर मोठा हॉल घेऊन, मोठा स्क्रीन घेऊन त्या लोकांना बोलून की हे जे दाखवतात आणि मग त्यांनी आपली गॅलेक्सी, इतर गॅलेक्सी, सूर्य की 100 वर्षानंतर कुठं होता, 500 वर्षापूर्वी सूर्य कुठं होता, म्हणजे इतर असे सगळं ग्रहमान हा असं सगळं त्याच्यात कॅल्क्युलेशन होतं आणि तो कार्यक्रम मी आयोजित केला होता आणि लोकांना खूप आवडला होता तो. म्हणजे तिथे माहितीपूर्ण आणि ज्ञानपूर्ण, म्हणजे माहितीपेक्षा तिथे ज्ञानवर्धक कार्यक्रम हा तुमचा हेतू असला पाहिजे किंवा तुमचा हेतू जर असा असेल तर तो कार्यक्रम त्याच्यामध्ये जास्त सक्सेस होईल. हो, माहिती ज्ञानवर्धक. देणे असंच सगळे ग्रहतारे म्हणजे शुक्र कुठं हलतो वगैरे वगैरे वगैरे. इव्हन ध्रुवतारा सुद्धा हलतो, फक्त आयुष्यामध्ये तो फक्त 100 वर्षाच्या इतिहासामध्ये तो थोडासाच हलतो म्हणून तो माणसाला स्थिर दिसतो. बरोबर. म्हणजे एवढी माहिती सगळी लोकांना त्याच्यातनं मिळाली, लोक खुश झाले होते. येस. आता ही माहिती नाही, ही ज्ञान आहे. तर हे जे ज्ञान आहे, माहिती आणि ज्ञानामध्ये भाग असा असतो की त्याच्यामध्ये माहितीला कन्फर्मेशन नसतं, ज्ञानाला कन्फर्मेशन असतं की याच्या मागे हे असं लॉजिक आहे, त्याच्यामुळे ते असं असं आहे. जसं तुम्ही आता सांगितलं किंवा ध्रुव तारा 100 वर्षातून एकदाच किंचित हलतो, त्याच्यामुळे तिथे तो आपली जागा बदलतो आणि तो आपल्याला ते दिसत नाही. तो ज्या वेळेला तिथे पूर्णपणे तिथे काही अंश पुढे जाईल, हलेल, त्याच्यानंतर तो आपल्याला आपल्या दृष्टीस पडेल की नाही हा इथून नाही इथून, म्हणजे तो आणखीन आपल्या अनेक पिढ्या पुढे जातील, त्यावेळेला त्याच्याबद्दल काहीतरी वेगळं विवेचन आपल्याला ऐकायला. करेक्ट करेक्ट, येस येस. ओके. बर. आणखीन काय कोणाला प्रश्न विचारायचा आहे? आता त्याच्यामध्ये 7 नंबर म्हणजे सर सर हा बोला सर बोला सर सर एक बोला. प्रश्न विचारायचा आहे. सर मला की नाही माझी ना खूप दिवस रखडलेली आहे माझी पीएचडी चे हे अभ्यास. फक्त एनरोल केले आणि पहिल्या वर्षाचं काम झालेलं आहे. सर माझं पूर्ण होईल का? कसलं कसलं काम म्हणा? पीएचडी पीएचडी. पीएचडीचं काम. हो बर. हो हो. हा. पीएचडीचं काम मॅडम असं आहे की जेव्हा तुम्ही एकांतवासामध्ये तुमचा अभ्यास करण्याचं प्रयोजन कराल किंवा तुम्ही ज्या काही आता तुम्ही जबाबदाऱ्यांच्या जंजाळामध्ये आहात, तर त्या जबाबदाऱ्यांच्या जंजाळामधून काही दिवसांसाठी तिथे अलिप्त राहण्याचा प्रयत्न कराल, त्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त होऊन काही दिवसांसाठी अलिप्त व्हाल आणि तुमच्या केवळ आणि केवळ तुमच्या अभ्यासाकडे तिथे कॉन्सन्ट्रेशन कराल, तर तुम्हाला जे काही तुमचं इच्छित ध्येय आहे ते नक्की गाठता येईल. कारण त्याच्यामध्ये नेपच्यून सुद्धा असं दर्शवतो की अलिप्तता, एकांतवास आणि त्याच्या माध्यमातून आपल्या इच्छित ध्येयाकडे जाणं. केतू सुद्धा असंच दर्शवतो, अलिप्तता, एकांतवास आणि त्याच्या माध्यमातूनच आपल्या इच्छित ध्येयाकडे जाणं. तुम्ही जो काही अभ्यासासाठी विषय निवडलेला असेल तर त्या विषयामध्ये हे दोन ग्रह तुम्हाला उत्तम रीतीने मदत करतील. कारण तुमचा विषय हा त्याच्यामध्ये असं काही आरोग्य, रोग किंवा त्याच्यानंतर काही एन्व्हायरमेंटच्या संदर्भातला आहे का? नाही सर, सायकोलॉजी सायकोलॉजी मध्ये करते सर मी म्हणजे पीएचडी. रोग, सायकोलॉजी म्हणजे रोगाच्या हो बाबतीमध्ये सायको आहे. मग आता हा त्याच्यामध्ये हा मेंटल हेल्थ सर, हा मेंटल मेंटल हेल्थ हेल्थ आहे बरोबर. ना ते, तो रोगाच्या बाबतीमध्ये आहे. मग तिथे रोग का दर्शवला जातो? तो केतू, केतू हा विकारांचा कारक आहे, आजारांचा कारक आहे. आणि त्याच्यामध्ये जर नेपच्यूनचा आपण विचार केला तर नेपच्यून हा माणसाला समाधीपर्यंत घेऊन जाणारा ग्रह आहे. म्हणजे त्याचा अंमल केवळ आणि केवळ तिथे आपल्या शरीरावरती हा अंतर्मनाच्या शी निगडीत असणारा भाग आहे.
नेपच्यून हा अंतर्मनाशी निगडीत असणारा भाग आहे. अंतर्मनाशी जेव्हा एखादी गोष्ट निगडीत होते तर त्यावेळेला तिथे तुम्हाला पूर्णपणे सायकोलॉजी हा विषय तुम्ही निवडलेला योग्य आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी अलिप्तता एकांतवास जो आहे तो आवश्यक आहे. कारण जेव्हा तुम्ही मानसिक जे काही विकार आहेत, आजार आहेत किंवा सायकोलॉजी जो काही भाग आहे त्याच्यावरती तुम्ही तुमचा अभ्यास तयार करणार आहात, तुम्ही काही लिहिणार आहात, त्यावेळेला तुमची विचारशक्ती, तुमची विचार क्षमता ही तिथे आणखीन प्रबळ झाली पाहिजे. तरच त्याच्यामधून तुम्हाला काही ना काहीतरी निष्पन्न करता येईल. येस सर, परफेक्ट सर, खूप छान सर. आणि तुम्ही त्याच्यामध्ये काही दिवसांच्या एकांतवासामध्ये जा. तुम्ही स्वतः ह्या विषयामध्ये पुढे जाण्याच्या आधी मेडिटेशन ह्या गोष्टीला प्रारंभ करा. तुम्ही तुमच्या मनाची जी काही अंतर्मनाची जी काही क्षमता आहे किंवा अंतर्मनाची जी काही शक्ती आहे त्या शक्तीला तुम्ही थोडंसं साथ घालणं गरजेचं आहे. कसं असतं मॅडम की केतू हा संन्यासी आणि नेपच्यून जो आहे ना, हा नेपच्यून असा आहे की हा योगी आहे. हा त्याच्यामध्ये म्हणजे समाधिस्थ झालेला आहे. आणि मनुष्य समाधिस्थ केव्हा होतो? ज्या वेळेला त्याच्या बहिर्मनातल्या भौतिक इच्छा संपून जातात त्यावेळेला. आता आपण म्हणू की त्याच्यामध्ये हे मन कुठे आहे, काय आहे? तर हे अंतर्मन, ज्याला आपण इंट्युशन पॉवर म्हणतो ना, एखाद्याकडे खूप चांगली इंट्युशन पॉवर आहे, म्हणजे काय आहे की तो त्याच्या अंतर्मनामध्ये बघण्यासाठी, अंतर्मन काय सांगतंय हे पाहण्यासाठी सक्षम असतो. आणि ते कशाच्या जोरावरती? ते पूर्णपणे त्याच्यामध्ये मेडिटेशनच्या जोरावरती सक्सेस असतो. मेडिटेशन असो किंवा एकाग्रता असो. आणि नेपच्यून एकाग्रता दर्शवतो, केतू सुद्धा एकाग्रता दर्शवतो. आणि जेव्हा केतू एकाग्र होतो, आता मॅडम तुम्ही ज्या वेळेला एखादी गोष्ट बघण्यासाठी किंवा फिल्म बघताय, नाटक बघताय, तुम्ही जेव्हा एकाग्र होता त्यावेळेला तुम्ही तुमची जी दृष्टी आहे, म्हणजे तुमची जी बुबुळ आहे, ती बुबुळ अशी वरच्या बाजूला डोळ्यांच्या जातात का? किंवा तुमची मान थोडीशी अशी तिरपी होते का? हो सर, हो हो, मला एकदम कॉन्सन्ट्रेट एकदम होतं ना जेव्हा, तेव्हा थोडं होतं सर असं. म्हणजे तुमच्याकडे ती अंतर्मनाची शक्ती उपलब्ध आहे. आणि तुम्ही तुमची मान अशी तिरपी होणं, म्हणजे तुम्ही असं समजा की तुम्ही टीव्ही 180 डिग्री मध्ये समोर ठेवलेला आहे, पण तुम्ही तो टीव्ही बघताना तुमची मान थोडीशी तुम्ही तिरपी करूनच बघणार. येस होतं सर, येस, थोडस वाकडच होतं सर, मला आपोआप होतं सर. येस. सरळ बसून बघताच येत नाही, नाही जमतच नाही ते. म्हणजे लोक असं सरळ म्हणजे टीव्ही तर समोर ठेवलाय तुमच्या 180च्या कोणामध्ये रेषेमध्ये ठेवला आणि तुम्ही असं का बघताय तिकडे तिकडे काय? पण माणूस बघणार तसाच, त्याशिवाय त्याचं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही. आणखीन तुम्हाला सांगतो, तुम्ही एक उदाहरण परफेक्ट सर, खूप छान सर. ओके, थँक्यू. बरं, तर ही सगळी अंगलक्षणं आहेत. तर ही अंगलक्षणं अशी असतात. म्हणजे बघू आता कधी ज्या वेळेला शिकवू कधी. सर घ्या घ्या, ग्रेट सर, ग्रेट, शिकवा. ग्रेटच. असं बरं, ठीक आहे. ओके. मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी मध्ये नाही कॉम्प्लिमेंटरी हा शिकवा मेडिकल सर. ऍस्ट्रॉलॉजीचा भाग नाही मॅडम. नाही, त्याच्यात कॉम्प्लिमेंटरी अंगलक्षणं शिकवा सर, हो इन्स्ट्रुमेंटल तो सारखं. तो कॉम्प्लिमेंटरीचा विषय नाही. आता हा विषय खूप छोटा आणि हे आहे, पण तो विषय कॉम्प्लिमेंटरीचा नाही, तो खूप मोठा आणि गहन विषय आहे. नाही, अंगलक्षणं. त्यानंतर मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीच घ्या सर. अंगलक्षण हा खूप गहन हा, विषय आहे. अच्छा, खूप मॅडम गहन विषय का? मला वाटलं. परमेश्वराने जे आपल्याला हे शरीर उपलब्ध करून दिलेलं आहे ना, त्या शरीरावरून आपण आपल्या मनामध्ये काय विचार करतो किंवा आपली क्षमता काय असू शकते हे त्याच्यामध्ये ओळखण्याची जी काही शक्ती आहे ती त्याच्यामध्ये परमेश्वराने दिलेली आहे. ती शक्ती दिलेली आहे म्हणजे ते ज्ञान आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणजे ते ज्ञान खरोखर इतकं सुंदर आहे, पण व्यापारीकरणामध्ये ते सगळं ज्ञान राहिलं मागे. ते कधी कुणाला समोर आलं नाही. आता नांगरे साहेब आणि मी मागे एकदा आम्ही बोलत होतो त्यावेळेला ते नांगरे साहेब अंतर्मन म्हटलं की थोडेसे चिडतातच. कारण त्यांना अंतर्मनाची आणि बहिर्मनाची जी काही ओळख करून मिळाली, ज्या काही तज्ञांच्या माध्यमातून किंवा ज्या काही साहित्याच्या माध्यमातून, तर ती योग्य मिळालीच. हे आपल्या पुराणांमध्ये, उपनिषदांमध्ये ह्याचं वर्णन जे आहे ते खूप वेगळं आहे, खूप वेगळ्या पद्धतीने आहे. किती छान पद्धतीने केलेलं आहे.
ते आपल्याला हे लोक सांगत नाहीत. कुठला तरी कोणतरी त्याच्यामध्ये फॉरेनर येतो, तो त्याच्यामध्ये आपले ग्रंथ अभ्यासतो आणि मग तो त्याचे विचार त्याच्यामध्ये मांडतो आणि मग आपल्याकडचे लोक तेच ग्रंथ घेऊन गावभर नाचत बसतात. हा भाग म्हणून इथे आपलं ज्ञान मागे असं आहे. खरं तर आपल्या म्हणजे आता जे मोदीजींनी भारत हे जे नाव कायम केलेलं आहे, भारत, त्या भारतामध्ये म्हणजे ते जे भारत म्हणजे ज्ञानामध्ये रत असणारा, त्याच्यामध्ये कितीतरी ज्ञान आहे या धर्तीवरती. असा देश आहे, असा प्रदेश आहे. खरोखर सूर्यासारखा प्रदेश आहे आपला, सूर्यासारखा देश आहे. खूप ज्ञान आहे आपल्याकडे. सर आणि नाव बदलून ते ठेवल्याने परत ती स्पंदनं आपल्या सगळ्यांमध्ये येऊ शकतात एक्झॅक्टली, ना, जसं एक्झॅक्टली, बिलकुल तर त्या बिलकुल. अहो, हा, पहिले कारण ती स्पंदनं आपण गमावली कारण इंडिया केलं आपण. इंडिया, खरं आपण म्हणजे ते आपणच मूर्ख होतो की इंडिया 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 करत होतो. इथं खूप म्हणजे भारत. आणि सर सूर्यावर जसे ऋषीमुनींच्या काळात भारत होतं, तर तेव्हा किती ज्ञान होतं ना सर सगळ्यांकडे. हो, ऋषीमुनींच्या काळांमध्ये नाव जेव्हा भारत होतं, भारत. तो तो काळ आपण परत आणू शकू ना सर, ती स्पंदनं आणल्या मॅडम, जर आपण सगळीकडे. हे जे अक्षर आहे ना, हे अक्षर हे धनुराशीकडे येतं आणि स्पेशली ते अक्षर मूळ नक्षत्रामध्ये येतं. मूळ म्हणजे नक्षत्र सर म्हणजे काय, की मूळ नक्षत्राचा जर आपण विचार केला तर एका बीजामध्ये एक बीज जे असतं ना, फळाचं किंवा एखाद्या झाडाचं एक बीज जे असतं, त्याच्यामध्ये पूर्ण झाड उभं करण्याची क्षमता असते, शक्ती असते. म्हणून त्याला मूळ म्हटलेलं आहे. मुळापासून ते जे सुरुवात करतं, म्हणजे कसं ते एका वेळेला फांदी पण उगवते, पानाची म्हणजे पालवी पण उगवते आणि ती मुळं सुद्धा त्या जमिनीमध्ये त्याच वेगाने आतमध्ये जात असतात. आपली स्थानं जी आहेत ती कायम करत असतात, आपले रूट्स मजबूत करत असतात. असं ते मूळ नक्षत्र आहे. त्याला मूळ नक्षत्र असं आतापर्यंत ज्योतिषांनी मूळ नक्षत्राची हेटाळणीच केलेली आहे. मूळ नक्षत्र हे मूळ नक्षत्र, मग तुला तर शांतीच करून घ्यायला लागणार. अरे शांती विनती करू नंतर, काय आणि शांती विनती. कुणाच्या तरी मुळावर सर उठणे आता हाच एक त्याचा. हा, सर आता नक्षत्रांचा क्लास घ्या पहिला. सगळे घेऊ क्लास. आता जर सर सुरू नाही, मेडिकल झाले ग्रह एस्ट्रॉलॉजी घ्या, नक्षत्र. घ्या. मेडिकल एस्ट्रॉलॉजी. मी काय म्हटलं, आता तर जर मेडिकल काहीतरी एस्ट्रॉलॉजी घ्या आता. सगळं सगळं घेऊ, पण सर जर मी काहीतरी सांगतो, करता येतं पुण्यामध्ये प्रेसिडेंट हॉटेलमध्ये घ्या, दिवसाला 5,000 रुपये आपण जोरदार जाहिरात करू. जगातली एकमेव पद्धत आणि असे क्लास घेऊ. ना. जगातली एकमेव पद्धत. अहो मूळ सरांच्या पठडीत हे बसणार नाहीये. 5,000 रुपये आपल्या आणि सर हे कॉम्प्लिमेंटरी मध्ये हा, राजयोगाच्या कॉम्प्लिमेंटरी मध्ये महाराजयोग दिलाय तुम्ही. कॉम्प्लिमेंटरी खरंय नाहीच आहे. सर. तुम्हाला दिलं तर महादेव मला पण देतील. सर जसं आपण ग्रह नक्षत्र म्हणतो, हा, म्हणजे अभ्यास ग्रह नक्षत्रांचा म्हणतो, तर मग इथे नक्षत्रांचा अभ्यास केल्यावर मेडिकल ऍस्ट्रोलॉजी अजून त्याला 4 छान लागतील. आणखीन स्ट्रॉंग होईल ना सर. किंवा 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 वैवाहिक जीवन तुम्ही म्हणाला होतात, आणखीन किंवा आणखीन अजून कुठचे विषय आहेत एक्झॅक्टली, ते आणखीन जेव्हा तुमच्याकडे नक्षत्र मटेरियल माहित वाढ. असतील. हा, मटेरियल जेव्हा नक्षत्र असतील अगोदर माहिती, हा, तर अजून त्याच्यात ऍडिशनल बेनिफिट नाही होणार का पहिलं जर शिकलं तर? एक्झॅक्टली, ऍडिशनल बेनिफिट तर होणार तुमच्याकडे. समजा साहित्यामध्ये वाढ झाली, जसं आता हा. ते एक आपले गुरुजी आहेत, ऋषीमुनी आहे, ऋषी आहेत ते महंत आहेत, रामभद्राचार्यजी, जे अंध आहेत बघा. हो हो हो. हो सर, ते तुम्ही हे आहेत ना त्यांचं रामायण पीठाधीश पूर्ण आहेत ना. रामायण हा, पूर्ण पाठ आहे तुम्ही त्यांचा. हा. त्यांची व्याकरणावरती एवढी जबरदस्त पकड आहे. व्याकरणावरती त्यांचं कधी जर समजा व्हिडिओ त्यांचा, भाषण त्यांचं ऐकायला लागलं ना, तर बंद करू नये. आणि काही काही वाक्य जे आहेत ना, ती मी तर अक्षरशः असं परत मागे जातो आणि ती मी ऐकतो, परत परत मागे जाऊन ऐकतो. कधी कधी ते एका ह्याच्यामध्ये पूर्ण होत नाही ऐकून. एवढं सुंदर त्यांचं व्याकरणावरती पूर्ण भर आहे की
तर व्याकरणावरती त्यांचा एवढा भर आहे ना की त्यांच्या मुखातून निघालेलं जे व्याकरण, त्यांच्या मुखातून निघालेलं जे काही व्याकरण आहे आणि जे काही शब्दरचना आहे, ती असं वाटतं की आपल्या मुखामध्ये यायला अजून अनेक जन्म लागतील, अनेक जन्म लागतील. सर एक मी अनुभव एका व्यक्तीने सांगितलेलं सांगू का अनुभव? हॅलो. जर एक 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 मिनिट थांबा, एक मिनिट थांबा जरा. हा, म्यूट करतो, एक मिनिट थांबा. हॅलो. हॅलो. हो सर, येतो माफ आवाज. करा, हा, आवाज आज येतो. बराच डिस्टर्बन्स झाला. ओके, बोला. हरकत नाही सर. सर एक फॉरेनर व्यक्ती हा, तामिळनाडूतून शिकून जाते नक्षत्र हा, खास, हा, आणि मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीचा उपयोग करते क्रोशियात किंवा हा, 2-3 युरोपियन देशात. आणि हा, आपल्या एका भारतीय माणसाला तिथे ती भेटते आणि शिकवते ती. हा. आणि त्या माणसाने मला सांगितलं की ते म्हणाले तुम्ही जर ज्योतिष शिकताय तर मग नक्षत्रांचा फार उपयोग आहे मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी. तर म्हटलं एक्झॅक्टली. मी माझ्या सरांना सांगतो ही गोष्ट. सांगतो तुम्हाला साहेब, की आपल्याकडे जसं आयुर्वेदामध्ये कुठल्या नक्षत्रावर कोणतं औषध तयार करावं, कोणत्या नक्षत्राच्या झाडाच्या फांद्या अमुक एक औषध उकळवण्यासाठी वापराव्यात, त्या कोणत्या नक्षत्रावर वापराव्यात, कोणत्या मुहूर्तावर वापराव्यात, मध्यान्ही वापराव्यात, सूर्यास्ताच्या आधी वापराव्यात, सूर्योदयाच्या वेळेला वापराव्यात किंवा सूर्यास्ताच्या नंतर वापराव्यात, कधी ते औषध तयार करावं, याची एवढी गणितं आयुर्वेदामध्ये आहेत. आणि अशा प्रकारे जर समजा एखादा औषध तयार केलं गेलं तर त्याच्यातून रोगी बरा होणार नाही, असं होऊ शकत नाही. म्हणून तर पहिल्यांदा माणसं 100-100 आणि 120 वर्ष का जगत होते आणि एवढे व्यवस्थित का जगत होते, तर त्याच्यासाठीच. जे सक्षम होते एवढे, म्हणजे तिथे आपल्याकडे जर नाशिकचे जे कोण लोक असेल तर त्यांना माहिती असेल की नारो शंकर जे मंदिर आहे, नारो शंकर. आता ते नारो शंकर म्हणजे कोण आहेत? तर ते नारो शंकर जी योद्धा व्यक्ती होती, त्या व्यक्तीने ते घंटा जी आहे तर ती पोर्तुगीजांच्या चर्चवरून घेऊन गेले ते लोक, आणि ते लोक येऊन परत एकदा घेऊन गेले आणि त्याच्यानंतर यांनी परत एकदा आणली. म्हणजे असा काही प्रकार त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि त्या म्हणजे नारोशंकर ह्या योद्ध्याने, मला वाटतं, रानडुकराला त्यांनी असं मांडीमध्ये दाबून मारलं होतं. म्हणजे माणूस कसा असेल विचार करा. आत्ता सारखं बनावट अन्न खाल्लं जात नव्हतं त्यावेळेला. जे काही खाल्लं जात होतं शुद्ध खाल्लं जात होतं. त्या दिवशी मी एक कसा शॉर्ट रील जो आहे तो ऐकला आणि त्याच्यामध्ये एकाने असं सांगितलं, तरुणच होता तो मुलगा. त्याने असं सांगितलं की आपण बाजारामध्ये जातो, भाज्या विकत घेतो आणि भाज्या विकत घेताना काही भाज्या तिथे आपल्याला थोड्याशा खराब झालेल्या दिसतात. तो भाजीवाला आपल्याला म्हणतो ना ही चांगली भाजी आहे, पण आपण त्याच्यापेक्षा चांगली तरतरीत भाजी घेतो आणि आपण तिथं फसतो म्हणाला. कारण ती भाजी केमिकल प्रोसेस केलेली असते आणि ही जी भाजी असते ती केमिकल प्रोसेस केलेली नसते. ह्याच्यावरती रसायनांचा प्रयोग कमी झालेला असतो. आपला शरीर कमीत कमी आजारी पडू शकतो. असं नाही म्हणाले की तो आजारी नाही पडणार, कमीत कमी आजारी पडू शकतो. हा भाग असो. चला, बाकी काय बोला. तर च्यवनप्राश पण नाही का, कोजागिरी पौर्णिमेला ते तयार करून चंद्राचा प्रकाश दाखवला जातो. च्यवनप्राश बनवणं म्हणजे जे काय बनतं च्यवनप्राश ते ह्या दरम्यान बनतं कोजागिरी पौर्णिमेच्या. त्याच्या मागे पण आयुर्वेदिक शास्त्र आहे खूप सर ना. अहो, च्यवन ऋषीच होते. च्यवनप्राशला जे नाव आहे ना ते च्यवन ऋषी होते. आणि त्या च्यवन ऋषींनी आपली आयु, आपलं रूप रंग, आपली शरीर यष्टी, अशा पद्धतीचं जे च्यवनप्राश जे त्यांनी बनवलं ना, त्याच्या माध्यमातून ते स्वतः तसे सक्षम झाले होते. म्हणजे त्याच्यात त्यांनी जे बनवलं असेल त्याच्यामध्ये असं नक्कीच त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की 60 वर्षाच्या माणसाने खाल्लं तर तो 40 वर्षाच्या माणसासारखा जोशीला होईल, असं आहे. असो. मला वाटतं आता आपले थोडेसे पत्ते राहिलेले आहेत. पुढच्या वेळेला आपण ते पत्ते संपवू आणि त्यानंतर
जय श्रीराम. ओके, मग जय आपण पुढच्या श्रीराम. क्लासला भेटू. येस, धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम सर, धन्यवाद. नमस्कार सर. थँक्यू जय श्रीराम. थँक्यू सर, थँक्यू.